गुड मॉर्निंग. मी कमलेश जोशी, बीबीएनजी टिळक रोड चॅप्टर तर्फे सर्व बीबीएनजीचे जे सभासद आहेत त्याचबरोबर जे व्हिजिटर्स आहेत त्या सर्वांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आपले प्रमुख पाहुणे आजचे शैलेंद्र गोस्वामी सर यांचंही स्वागत करतो. सुयोग नरवणे सर, आनंद चितळे सर, नंदन गुमास्ते सर, ज्योत्स्ना गोडबोले मॅडम, राघवेंद्र निलेगावकर सर आणि पल्लवी गाडगिळ मॅडम या सर्वांचंही बीबीएनजी टिळक रोड चॅप्टर तर्फे सहर्ष स्वागत. आजची आपली ह्या आर्थिक वर्षाची शेवटची मीटिंग आहे. सर, टिळक रोड चॅप्टर आपण आमची दर शनिवारी मीटिंग असते. जेव्हा 5वा शनिवार असतो त्या 5व्या शनिवारी तुमच्यासारखे मार्गदर्शक आम्ही इन्व्हाइट करतो ज्यांचा अनुभवाचा उपयोग आमच्या सर्व व्यावसायिक मेंबर्सना होईल. त्यासाठी असा एक 5व्या शनिवारी आमचा स्पेशल प्रोग्राम असतो. तर आज तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपला फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवरती करावा, जेणेकरून मीटिंगच्या दरम्यान कोणालाही डिस्टर्बन्स होणार नाही. आजचा आपला हा कार्यक्रम खूप प्रेरणादायी प्रवासाचा भाग आहे असं म्हणता येईल. खरं तर आपण सगळेच खूप उत्सुक आहोत. का तर आज पुष्कराज ग्रुपचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर शैलेंद्र गोस्वामी सर आपल्या सोबत आहे. आपल्याला त्यांचा इंटरव्ह्यू सगळं ऐकायला मिळणार आहे. आपण खूप आज मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन घेऊन इथे आलेलो आहे. मी भूषण जोशी सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी प्लीज पोडियमवर यावं आणि सरांना इंट्रोड्यूस करावं. सुप्रभात आणि सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या हार्दिक शुभेच्छा. मला सांगायला आनंद होत आहे की आजच्या आपल्या लेट्स लर्न अँड बी इन्स्पायर्ड या सिरीज मध्ये श्री शैलेंद्र गोस्वामी हे आपले सन्माननीय पाहुणे आहेत आणि त्यांची थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी इथे उभा आहे. गेली 20-25 वर्ष मी सरांना ओळखतो आणि माझ्या दृष्टिकोनात त्यांची पहिली ओळख म्हणजे एक अत्यंत हरहुन्नरी, उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्व ही आहे. दुसरी महत्वाची ओळख म्हणजे व्यावसायिक बाब असो किंवा वैयक्तिक, सगळीकडे स्वतःला झोकून देणे आणि त्याचबरोबर दुसऱ्यालाही त्यात सामील करून घेणे हे महत्वाचं. तिसरी गोष्ट म्हणजे कदाचित या वर्षात 2 गोष्टींमुळे असेल, पण आपण जे इथे म्हणतो की माय नेटवर्क इज माय नेटवर्क, याचं जर का एखादं आदर्श उदाहरण बघायचं झालं तर शैलेंद्र गोस्वामी सर यांचं जबरदस्त नेटवर्क आहे, दांडं, आणि नेटवर्क करण्याची आवडही तेवढी जबरदस्त आहे. अकॅडमिक्स म्हणा, रिसर्च इन्स्टिट्यूशन्स म्हणा, इंडस्ट्रीज म्हणा, इंडस्ट्री असोसिएशन्स भारताबाहेर सरांचे कनेक्ट्स खूप आहेत आणि जिथे नाहीत तिथे डेव्हलप कसे करायचे हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं चांगल्या रीतीने शिकू शकतो. गोस्वामी सरांनी COEP मधून BA केलं आणि नंतर IIM बँगलोरमधून MBA. एकूण 45 अधिक वर्षाच्या करिअर नंतर सुद्धा ते अजूनही तितक्याच जोमात काम करतात. सुरुवातीला त्यांनी 14-15 वर्ष किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये काम केलं, उच्च पदं भूषवली. त्यानंतर म्हणजे 30-35 वर्षापूर्वी त्यांनी पुष्कराज ग्रुपची स्थापना केली. आपण स्लाइडमध्ये बघू शकता की आज या ग्रुपमध्ये 6-7 कंपन्या आहेत. भारतात 12 शहरात व भारताबाहेर 18 देशांमध्ये त्यांचं काम आहे. 30हून अधिक MNC प्रिन्सिपल्स बरोबर त्यांचं टायअप आहे. पुष्कराज ग्रुप हा मुख्यतः ऑटोमोटिव्ह, डिझेल इंजिन्स, कॉम्प्रेसर्स, ऑइल अँड गॅस अशा इंडस्ट्रीजमध्ये आहे. भारतात लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देणे, भारतात त्या टेक्नॉलॉजीसाठी मॅन्युफॅक्चरिंग सेटअप किंवा JV एस्टॅब्लिश करून देणे, भारतातील कंपन्यांना एक्सपोर्ट किंवा JV ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणे, अशा अनेक टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस पुष्कराज ग्रुप प्रोव्हाइड करतं. गोस्वामी सर स्वतः MCCI आणि इंडो जॅपनीज बिझनेस काउन्सिलच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर होऊन गेलेले आहेत. तसंच MCCIच्या ऑटो कंपोनंट कमिटीचे ते चेअरमन पण होते. बऱ्याच कंपन्यांचे तसेच अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स, कॉलेजेसचे वगैरे ते मेंटर किंवा ॲडवायझरी बोर्ड मेंबर आहेत आणि देश विदेशात बऱ्याच कॉन्फरन्सेस आणि सेमिनारमध्ये ते स्पीकर किंवा पॅनलिस्ट म्हणून पार्टिसिपेट करतात. म्हणजे माझं स्वतःचा पर्सनली पण मी त्यांना खूप ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे मी खात्रीलायक सांगू शकतो.
IIM बँगलोरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचा मेंबर होण्यासाठी पण सरांना आमंत्रण होतं, पण त्यावेळेस काही वैयक्तिक कारणामुळे त्यांना ते स्वीकारता आलं नाहीत. IIMच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स इज अ बिग थिंग. अनफॉर्च्युनेटली तो वेळ बरोबर नव्हतं. मात्र IIMचे डिस्टिंग्विश्ड अल्युमनाय सर्व्हिस अवॉर्ड हे सरांना 2 वर्षापूर्वी प्रदान झाले. बॅडमिंटन, सॉफ्टबॉल, सिंगिंग, स्केचिंग, रीडिंग असे सरांचे अनेक व्यासंग आहेत. आणि हे नुसतेच हॉबीज म्हणून नाहीत, तर ऑनलाईन सिंगिंग मध्ये सरांना 9 वेळा सलग विनर्स ट्रॉफी मिळाली. तर अशा अत्यंत अनुभवी, यशस्वी, बहुआयामी आणि दुसऱ्याबरोबर आपले नॉलेज शेअर करण्यामध्ये रुची असलेल्या सरांकडून मला वाटतं आज आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आपला अधिक वेळ न घेता या छोट्याशा माहितीनंतर मी पुन्हा एकदा धन्यवाद. शैलेंद्र सरांचं इंट्रोडक्शनच इतकं मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग होतं की त्यांचा इंटरव्ह्यू ऐकायला खूपच जास्त भारी वाटणार आहे असं म्हणता येईल. तर जास्त वेळ मी घालवत नाही पुढे. मी कमलेश सरांना आणि शैलेंद्र सरांना विनंती करते की तुम्ही प्लीज स्टेजवर या आणि स्थानापन्न. आपण शैलेंद्र सरांचं फेलिसिटेशन करणार आहोत. मी सुयोग सरांना विनंती करते, सर प्लीज तुम्ही सरांना फेलिसिटेट करावं. सो आपण इंट्रोडक्शनमध्ये ऐकलं की सरांनी ऑलमोस्ट 14 ते 15 वर्ष किर्लोस्कर ऑइल्समध्ये काम केलं आहे. सो सर, एक असं खूप वर्ष आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा एक बऱ्यापैकी स्टेबिलिटी आपल्याला आलेली असते. सो मग तिथून बिझनेसकडे वळावं असं तुम्हाला कधी वाटलं? ॲक्च्युली किर्लोस्कर ऑइल इंजिनची नोकरी म्हणजे भयानक सुंदर काळ होता तो. आणि कुणीही सोडू शकत नाही. किर्लोस्करमध्ये एकदा गेलेले लोक किर्लोस्करांच्या नोकऱ्या सहजासहजी सोडत नाहीत. कारण तिथं एक अत्यंत फॅमिली टाईप ऑफ वातावरण आहे. डिसिजन मेकिंगला वाव आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही घ्याल तेवढ्या आहेत. अकाउंटेबिलिटी तुम्ही ठरवाल तशी असते. आणि लेवल्स किंवा हायरर्की अशी तिथं नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा किर्लोस्कर ऑइल इंजिन्स जॉईन करायचा विचार केला म्हणजे काय झालं की कॅम्पसमधनं इंटरव्ह्यूमध्ये HMTमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं IIM बँगलोरला. आणि HMTचं सिलेक्शन 6 महिने ग्रॅज्युएट व्हायच्या अगोदर झालं होतं. कारण HMT करता मी एक प्रोजेक्ट केलं होतं मार्केट रिसर्चचं. ते प्रोजेक्ट इतकं त्या लोकांना आवडलं की त्यांनी मला HMTच्या बोर्ड मेंबर्सनं ते सांगायला लावलं. ते कंप्लीट डिटेल नॅरेट करायला लावलं. आणि तो रिपोर्ट होता मार्केट रिसर्च फॉर 3 न्यू प्रॉडक्ट्स, सिंगल आणि मल्टीस्पिंडल ऑटोमॅट्स म्हणून त्या काळातला. आय एम टॉकिंग वे बॅक इन 1976-77. आणि ते जे काही मी कंप्लीट भारतभर फिरून तो जो काही रिपोर्ट तयार केला, तो रिपोर्ट मी ज्यावेळेस बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना HMTच्या प्रेझेंट केला त्यावेळेस डायरेक्टर मार्केटिंग सर्व्हिसेसने मला 2 मिनटं बाहेर जायला सांगितलं. झाल्यानंतर त्या बोर्डात काय डिस्कशन झालं मला माहीत नाही. पण ती बोर्ड मीटिंग झाल्यानंतर मला DMS म्हणजे डायरेक्टर मार्केटिंग सर्व्हिसेस डॉक्टर कृष्णन कुट्टी म्हणून होते. त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की 6 महिने ग्रॅज्युएट झाल्यानंतर तू ही कंपनी जॉईन करणार आहेस. तर दॅट वॉज समथिंग विच वॉज रिअली अनएक्सपेक्टेड. पण बरं वाटलं की पुढील 6 महिने कसे घालवायचे ते कळलं की नोकरी तर आहे खिशात. आणि जेव्हा तुम्ही नोकरी खिशात ठेवून ज्यावेळेस कॅम्पसमध्ये वावरतं त्यावेळेस एक नाही म्हटलं तरी कारण असताना कॉलर एक आपली ताट होते. तर त्या दृष्टिकोनातनं मी ते वावरत होतो. पण सर्टनली IIMचं एन्व्हायरमेंटसुद्धा ते काय इतकं काही सोपं नाही आहे. रोजचं 14 तासाचं ग्रिलिंग असतं तिथं आणि एव्हरी डे इज अ न्यू डे. त्यामुळे यू कून टेक थिंग्स लाईटली. आणि सर्टनली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं ते माझ्या हितातलंच होतं. त्यामुळे आय वेंट ऑन डुईंग दॅट. आणि जेव्हा मी HMT जॉईन केलं तर त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसला मी जॉईन केलं. कॉर्पोरेट ऑफिस त्यांचं 36 कनिंगहम रोड बँगलोरला होतं म्हणून मी ते जॉईन केलं ॲक्च्युली. कारण बँगलोर वॉज अ गुड प्लेस टू लिव्ह देन. आता जर सांगितलं तर मी लगेच पळून येतो तिथनं एका दिवसात. पण त्यावेळेस तिथलं वातावरण चांगलं होतं. आणि
6 महिने मी HMTमध्ये पिंजोरमध्ये ट्रेनिंग घेतलं, कलमसरी म्हणजे केरळमध्ये त्यांचं ट्रेनिंग घेतलं आणि सगळं करत असताना एक दिवशी एक कॉन्फरन्स झाली. तिथं मला कुणीतरी मराठी बोलताना बघितलं आणि त्यावेळेस बॉम्बेचं रिजनल मॅनेजर चिरंजीव राव म्हणून होते. त्यांनी माझं ते मराठी ऐकलं. ते मराठी ऐकल्यानंतर त्यांनी नंतर काय कारस्थान केलं कोणास ठाऊक. 2 दिवसात मला सांगितलं की दॅट यू आर गोईंग बॅक क्लोजर टू युअर प्लेस, नेटिव्ह प्लेस पुणे, आणि मुंबईत तुमचं पोस्टिंग करायचं. आणि दॅट वॉज द मिस्टेक विच HMT डिड. कारण आय नेवर वॉन्टेड टू बी इन मुंबई. कारण पुण्यात राहिलेले आपण मुंबईची जेल होणं इम्पॉसिबल. तर जसं मुंबईचे लोक पुण्यात येऊन आपल्याला त्यांना हेवा वाटतो किंवा टोमणे मारत असतात किंवा पुणेरी लोक पण येतात सगळे पुण्यातच. हे तुम्ही दुपारी 1 ते 3 तुम्हाला झोप लागते, तुमचं लाईफस्टाईल असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. पण मुंबई मला काय ती जेल झाली नाही. 5 महिने मी तिथं काम करायचा प्रयत्न केला आणि सगळा पगार माझा पेईंग गेस्टच्या ॲकोमोडेशनमध्येच जायचा. म्हणजे सकाळी पहिल्यांदा मी आतेभावाकडे जेव्हा मुंबईला लँड झालो तेव्हा आतेभाऊ माझा अंधेरी ईस्टला होता. अंधेरी ईस्टवरनं बस घ्यायची 84 लिमिटेड, तिकडनं बाबुलनाथला उतरायचं. म्हणजे सकाळी 6-6:30ला माझा प्रवास चालू व्हायचा. 8:20ला मी बाबुलनाथला उतरायचो. तिथनं चालत केम्स कॉर्नरला आमचं ऑफिस होतं. केम्स कॉर्नरला जाऊन 8:30ला ते कार्ड पंच करायचं आणि तिथनं येताना तर काय सांगता येत नाही. अंधेरीवरनं मला बस मिळायची, त्यामुळे सीटिंग मिळायचं. पण जाताना म्हणजे उभं राहूनच जायला लागायचं. 1.5 तास प्रवास करायचा 84 लिमिटेडमधला, त्या बसमधला. आणि हे जेव्हा ते चक्र सुरू झालं त्यावेळेस म्हणलं हे काय जास्ती दिवस चालेल असं मला वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक शनिवारी दुपारी 1 वाजायच्या अगोदर सिंहगड एक्सप्रेस मी पकडायचो. 12 वाजता निघायचो केम्स कॉर्नरवरनं, सिंहगड एक्सप्रेस पकडून पुण्याला यायचो आणि सोमवारी सकाळी 6:50ला सीट न करता वगैरे टॉयलेटचे शेजारी न्यूजपेपर घेऊन जायचं. त्यावेळेस बहुतेक लोकांची तीच सवय होती की बरोबर न्यूजपेपर घेऊन जायचं. जिथं जागा दिसेल ते न्यूजपेपर टाकायचं, मांडी टाकून बसायचं. आणि ते वय तसं होतं तर यू कुड डू ऑल दॅट. त्यामुळे आय डिड दॅट. पण किती महिने चालणार ते, कारण पैसे सगळेच संपायचे. त्या अंधेरीवरनं रोज येणं जमायना म्हणून मी एक दिवशी केम्स कॉर्नरवरनं चालत वर्ली सीफेसपर्यंत गेलो. तिथपर्यंत मला PG ॲकोमोडेशन नाही मिळाली. वर्ली सीफेसला एक शहा नावाचं कुटुंबीय होतं. त्यांनी मला दिलं 1 खोली, 1 बाटली पाणी आणि बाथरूम अंघोळीला. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. दुसरीकडे बघायचं नाही, TV बघायचं नाही, हॉलमध्ये येऊन काही करायचं नाही. म्हणजे कैद्याचीच व्हर्च्युअली ट्रीटमेंट होती. ती पण मी सहन केली. आणि तिथनं उठून जेवायला जाणं फार अवघड. त्यामुळे समोर बापनू घर म्हणून, जर कोणाला मुंबईची माहिती असेल, शिवसागर इस्टेटच्या समोर बापनू घर म्हणून गुजरात्यांचं एक चॅरिटेबल संस्था आहे जे जेवण प्रोव्हाइड करतात. त्यांचा डबा मी लावला होता आणि त्यांचं डबा जो लावलेला होता तो डबा जेवताना रात्री म्हणजे त्यात भाजी गोड, वरण गोड, सगळंच गोड. म्हणजे भेंडीची भाजीसुद्धा गोडच. आणि ती किती दिवस खाणार, ते नाही जमणार. म्हणून मी एक दिवशी शनिवारी माझ्या साहेबांना सांगितलं की आय एम गोईंग. ते म्हणे ओके, सी यू ऑन मंडे. आय से आय एम नॉट कमिंग ऑन मंडे. तर तो म्हणाला नो, विल सी ऑन ट्यूजडे. आय से आय एम नॉट कमिंग ऑन ट्यूजडे आयदर. तर तो म्हटला ओके, विल टॉक. आणि मी तिथनं जी मुंबई सोडली ती परत मुंबईला गेलोच नाही. मी रिझाईनसुद्धा केलं नाही. त्यांनीच मला पाठवून दिलं पत्र, ह्या पत्राला उत्तर नाही दिलं तर तुम्ही रिझाईन केलं आहे असं गृहीत धरू वगैरे वगैरे वगैरे. पण कारण मला ते मुंबई बघायचीच नव्हती. आणि पुण्याला आलो, चक्क 2 महिने आराम केला. त्याच्यात लग्न उरकून घेतलं. कारण मुलीला मी अगोदर ओळखत होतो. त्यामुळे कोणालाही आश्चर्य वाटेल की अनएम्प्लॉईड असताना लग्न. पण म्हटलं ते एक वेळ मिळाला होता तर म्हटलं लग्न उरकून घ्या, नंतर वेळ कुठे मिळते. त्यामुळे लग्न उरकलं, 2 महिने मजा केली आणि नंतर नोकरीची वाट सुरुवात केली. त्यात रस्ता कुठला पकडायचा, तर पुण्यात 3 रस्ते होते. एक हडपसरचा रस्ता, एक कोथरूडचा रस्ता आणि एक पुणे मुंबईचा रस्ता. त्यातलं म्हणलं चला पुणे मुंबईला रस्त्याला आपण निवडूयात. आणि पुणे मुंबईच्या रस्त्यावरती पहिली कंपनी असते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स. तिथं बायोडाटा दिला, त्यांनी बघितला, वाचला, ठेवलं, मी राहिलो तिथं. हेच उत्तर मी स्वतः संजय किर्लोस्करांनी एकदा मला विचारलेलं असताना त्यांना सांगितलं. खरं उत्तर हवं असेल तर हे आहे. तर त्यांना ते कदाचित आवडलं नाही, आय डोंट नो. पण रियालिटी की दॅट ते होती. आणि जेव्हा तिथं मी एकदा गेल्यानंतर जी काही ती 14 ते 15 वर्ष मी एन्जॉय केली. माझा एक कलिग इथं बसलेला आहे, प्रदीप देशपांडे, आणि आम्ही दोघांनी एकत्र भरपूर काम केलं. किर्लोस्करमधलंच आहे. आणि ही विल वाउच फॉर व्हॉट ऑल वी डिड. वी यूज टू हॅव लॉट ऑफ फन वाईल वर्किंग. त्यावेळेस टेन्शन्स, प्रेशर्स वगैरे असले काही नव्हते. ऑल द सेम वी वर ऑलवेज परफॉर्मिंग, वी वर डुईंग थिंग्स विच वर डिफरंट.
आणि एके दिवशी मला जेव्हा मी बँगलोरला गेलेलो असताना IIMमध्ये गेलेलो असताना त्यांनी सांगितलं की इफ यू वर टू जॉईन किर्लोस्कर वाय डिड यू डू युअर ग्रॅज्युएशन इन IIM बँगलोर. मग त्यावेळेस त्यांना म्हटलं की यू कीप अ सेशन फॉर मी अँड आय विल एक्सप्लेन यू द रिझन फॉर दॅट. आणि त्यांना 1 तासभर मी अख्ख्या क्लासला सांगितलं की वाय आय फील की दॅट IIM ग्रॅज्युएट्स शुड कम टू पुणे अँड जॉईन किर्लोस्कर ऑइल इंजिन्स. कारण तोपर्यंत कोणाला ती कल्पना नव्हती की किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये प्रोफेशनलिझम काय आहे काय नाही आहे. कारण शेवटीला काय हा बघण्याचा दृष्टिकोन आहे, तुम्ही कसं करता काय करता. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, सॉरी जरा थोडंसं माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरा थोडीशी मोठी असणार आहेत, थोडंसं एक्सक्यूज करावं लागेल तुम्हाला, कारण मला ते बॅकग्राऊंड तयार करावं लागते आणि तो प्रिॲम्बल जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला करणार नाही. कारण कट टू कट उत्तरं दिली तर 5-10 मिनटात आपला इंटरव्ह्यू संपेल. आणि आयुष्यातल्या माझ्या ज्या काही 4 गोष्टी मजेशीर आहेत ते तुम्हाला शेअर करता येणार नाहीत मला. तर 14 वर्ष काम केल्यानंतर आय रीच्ड अ पोझिशन, आय वॉज हेडिंग अ बिझनेस युनिट. ॲट द एज ऑफ 38 आय वॉज हेडिंग अ बिझनेस युनिट. आणि 1.5-2 वर्ष मी तिथं ते बिझनेस युनिट चालवलं. व्यवस्थित सगळं होतं आणि मॅनेजमेंटकडनं काही कंप्लेंट नव्हती, माझ्याकडनं काही कंप्लेंट नव्हती. पण टर्निंग पॉईंट तुम्ही जे काय म्हणता तो काय असावा, तर एक तर गरज होती. गरज कसली? पैशांची. कसले पैसे आणि कशा करता पैसे? माझी मुलगी 8वी का 9वीत होती आणि पगार त्यावेळेसचे जर तुम्ही बघितले तर ते म्हणजे मी आकडे सांगतच नाही इथं, कदाचित तुम्ही ते दिवसाला अर्न करत असाल जे आम्ही महिन्यात अर्न करत होतो त्यावेळेस, विथ ऑल दॅट पोस्ट ग्रॅज्युएशन अँड एव्हरीथिंग. आणि ते पगारात माझ्या मुलीचं एज्युकेशन 4 वर्षांनी 12वी असणार होती तिची. आणि त्या काळात फ्री सीट आणि पेमेंट सीट ही 4 लाखाला होती इंजिनिअरिंगची. आणि जर का चुकून माकून तिच्या मार्कांना जर ती ॲडमिशन नाही घेता आली फ्री सीटमध्ये, तर माझ्या इनकेपेबिलिटीमुळे तिला पेमेंट सीट न मिळणं हे मला स्वतःला आयुष्यात कधीच मी माफ करू शकलो नसतो. आणि त्यावेळेस तेवढ्या प्रमाणात कर्ज कधीच मिळायची नाही. कारण घर बांधण्याकरता मला ज्यावेळेस कोयलमधनं मी अप्लाय केलं त्यावेळेस 50,000 रुपयात मला लोन मिळालं, हाऊसिंग लोन. पण गंमत काय होती की त्यावेळेस 1.5 लाखात मी घर बांधलंसुद्धा. फ्लॅट माझा जो बांधला तो 1.5 लाखात बांधला, 1,40,000 टू बी प्रिसाईज. त्यातले 50,000 कंपनीने कॉन्ट्रीब्यूट केले. पण हे 4 लाख कुठनं आणणार? 4 लाख ही मोठी अमाऊंट होती. त्यामुळे ती गरज होती आणि ती गरज नोकरीतनं भागणार नव्हती. आणि मुलांच्या फ्युचर करता म्हणून हा एक पॉईंट होता. कट टू त्यातलं दुसरा पॉईंट, एक दिवशी टेलिफोन क्लिनिंग असायचं त्यावेळेस. ते एव्हनाईटचे फोन असायचे ब्लॅक. तर लोक येऊन ते क्लीन करायचे, सॅनिटाईज करायचे, त्याला सेंटेड चिकटपट्टी लावायची, त्यामुळे बोलताना सुगंध यावा याकरता. तर तो मुलगा एक दिवशी आला, ते करत होता, मला थोडासा वेळ होता, तर त्याला मी म्हटलं जरा तू बस जरा इथं. म्हटलं जस्ट एक्सप्लेन टू मी व्हॉट इज युअर बिझनेस मॉडेल. तू एवढा उत्साहाने सगळं करतोय. मग त्यांनी एक्सप्लेन केलं सगळं बिझनेस मॉडेल की किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये आलो की साधारण 250-300 फोन असतील, त्यांना मी हे सगळं करतो. प्रत्येकाला काहीतरी 10 रुपये वगैरे काहीतरी त्यावेळेस तो लावायचं. आणि त्यांनी कम्प्लीट एक्सप्लेन केलं. आणि त्याचं जे काही नंबर ऑफ क्लायंटेल्स होते आणि त्याचे 30 दिवसात जे काही उद्योग चालायचे त्याच्यात तो जे काही कमवत होता दॅट वॉज फार इन एक्सेस ऑफ द सॅलरी विच आय वॉज अर्निंग. ते आपण व्हॉट्सअपवरती ती समोसेवाल्याची गोष्ट बघतो, समोरचा तो IT वाला येतो आणि त्याला म्हणतो काय, सेम एक्झॅक्टली तेच चाल. म्हणजे थोडक्यात त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करता इथं. तर दॅट वॉज दी सेकंड इन्सिडन्स विच रिअली किक्ड मी व्हेरी हार्ड अप अबव. आणि मी म्हटलं की मी काय करतो इथं. मग तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे की वेन यू आर सिटिंग ॲज अ बिझनेस युनिट हेड, वेन एव्हरीथिंग इज गोईंग फाईन, and at that age of 38-39, if you are satisfied with yourself, that's not done. कारण तुम्ही शिक्षण जे काही घेतलेलं आहे ते प्राईम एज्युकेशन तुम्ही घेतलेलं आहे. त्या प्राईम एज्युकेशनमध्ये सगळ्यांचा खर्च झालेला आहे. गव्हर्नमेंटचं झालेला आहे, इन्स्टिट्यूटचं झालेलं आहे, समाजाचं झालेलं आहे. सगळीकडनं ते कॉन्ट्रीब्युशन येऊन ती एक संस्था तयार झाली. त्यातनं ते मला मिळालं आणि मला मिळालं त्याचा फक्त माझ्या उपजीविकेकरता उपयोग करावा हे मला काही पटत नव्हतं. माझं सगळं सेटल्ड होतं. घर होतं, गाडी होती, मुलं होती, सगळं सेटल्ड होतं. पण म्हटलं की इज दिस वॉट वी डिड दॅट एज्युकेशन फॉर, किंवा सॅटिस्फॅक्शन ॲट द एज ऑफ 38-39 इज इट गुड. कारण काय आहे की वेन यू थिंक ॲट द टॉप ऑफ द हिल द नेक्स्ट स्टेप इज ओनली टू डिसेंड. त्यामुळे आय नेवर वॉन्टेड टू कन्सिडर मायसेल्फ टू बी ॲट द टॉप ऑफ द हिल. म्हणून मी माझं लाईफ त्यावेळेस 32-33 वर्षापूर्वी डिस्टर्ब केलं.
डिस्रप्शन हा शब्द हल्ली जार्गन म्हणून वापरला जातो, पण 32 साली मी तो अंमलात आणला की फुल्ली स्टेबलाइज लाईफवरनं फुल्ली डिस्टेबलाइज केलं. त्यातलं चौथा सिनारिओ की वाय आय लेफ्ट द जॉब, बिकॉज 1992मध्ये नरसिंहरावचं गव्हर्नमेंट होतं. त्यावेळेस मनमोहन सिंग वॉज द फायनान्स मिनिस्टर, आणि ॲट दॅट टाईम द काइंड ऑफ पॉलिसीज विच वेर अनाउन्स्ड, त्याच्यात इकॉनॉमी वॉज गोइंग टू बी लिबरेटेड. देर वॉज गोइंग टू बी अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह अँड अ कॉन्सेप्ट ऑफ ग्लोबल विलेज इमर्स्ड. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी म्हटलं की येस, देर इज सम ऑपॉर्च्युनिटी विच आय एम सीइंग इन दिस पॉलिसी मेकिंग, किंवा हे जे काही पहिले 3 सिनॅरिओज येते त्यातला हा चौथा सिनॅरिओ त्याच्यात ॲड झाला. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी म्हटलं की लेट अस टेक अ प्लंज. पण ते प्लंज घ्यायचं ते टायमिंग वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. मी म्हटलं आपण वर्ष कंप्लीट करूयात, आपली जबाबदारी जी आहे ती कंप्लीट केल्याशिवाय आपण जायचं नाही. त्यामुळे मार्च एंडिंगचं वर्ष कंप्लीट करायचं होतं. पण त्याच्या अगोदर 4 महिने काय झालं होतं की डिफेन्स एक्झिबिशन होतं मलेशियामध्ये, कोलालंपूरला. तर त्या डिफेन्स एक्झिबिशनकरता आमचा स्टॉल असणार होता आणि त्याच्यात सिक्युरिटी क्लिअरन्स फक्त माझा झाला होता, कारण इट वॉज अ डिफेन्स एक्झिबिशन, त्यामुळे सिक्युरिटी क्लिअरन्स असणं आवश्यक होतं. आणि तो मला तिथं जाणं भाग होतं. त्यामुळे एप्रिल महिन्यात मी तिथं गेलो आणि मे महिन्यात पहिलं आल्या तिथनं कोलालंपूरमधनं आलो, सगळे रिपोर्ट वगैरे सबमिट केले. दुसऱ्या दिवशी साहेबांच्याकडे गेलं, म्हटलं हा माझा राजीनामा, मी घरी चाललो आहे, नो क्वेश्चन्स आस्क्ड. अरे म्हणे ते अतुल किर्लोस्करांना वगैरे. म्हटलं ते तुम्ही सांगा, जे कोणाला सांगायचं असेल, पण मी चाललो आहे घरी. आणि तिथनं मी घरी गेलो, परत तेच, मी परत कंपनीत आलो नाही. जे काही ड्यूज आहेत, हे आहेत, ते सगळे, कारण रिलेशनशिप्स वेर इंटॅक्ट. आणि आय लेफ्ट किर्लोस्कर ऑइल इंजिन्स. पण गंमत काय आहे की कॅल्क्युलेटिव्ह माइंड असतं आपण, त्यातले त्यात पुणेरी, त्यामुळे नोकरी सोडायची झाली तर एक इन्शुरन्स पाहिजे, म्हणून एक जॉब हातात ठेवला होता मी. एका कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टरचा जॉब माझ्या हातात होता, विच आय न्यू आय वॉन्ट नॉट गोइंग टू जॉईन. पण जस्ट इन केस घरातल्या लोकांच्याकरता समाधानाकरता की बाबा बघ मी सोडतो नोकरी, पण आहे एक नोकरी, पण मध्ये मी काय करणार आहे कोणालाच कल्पना नव्हती, मलाही नव्हती. आणि मी आलो बाहेर. बाहेर आल्यानंतर खरं सांगतो, फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ आय फेल्ट सो लिबरेटेड अँड सो इंडिपेंडंट. आणि इतका आनंद झाला मला, बायकोला आश्चर्य वाटलं. ती म्हणजे काय म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या मानसिक स्थितीत आहात तुम्ही. म्हटलं कदाचित आय एम फीलिंग हॅपी, आय डोंट नो द रिझन, द टाईम विल टेल एक्झॅक्टली की वाय आय एम फीलिंग हॅपी टुडे. कदाचित आय हॅव सम प्लॅन्स विच आर नॉट रिफ्लेक्टिंग, फ्लॅशमध्ये येत नाहीत, ते येतील, ते थोडा वेळ दे मला. आणि शी वॉज व्हेरी अंडरस्टँडिंग, त्यामुळे शी गेव मी दॅट टाईम. आणि त्या आठवड्याभरात मला 8 ते 10 ऑफर्स आले, इन्क्लुडिंग राईट फ्रॉम हर्ष गोयनका, RPG ग्रुप. दे वॉन्टेड मी टू बी देअर कॉर्पोरेट ॲडवायझर. शरद कुलकर्णी म्हणून त्यांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. ही केम टू पुणे टू मीट मी. ही सेज की दॅट वी वॉन्ट यू इन सियाट हाऊस इन मुंबई. म्हटलं वन थिंग लेट मी टेल यू, आय हॅव लेफ्ट मुंबई फॉर गुड. मी मुंबईला येणार नाही आणि हर्ष गोयनका काय पुण्याला येणार, त्यामुळे हे नॉन स्टार्टर आहे. त्यामुळे लेटस बरी हिअर आपण गप्पा मारू म्हटलं शरद कुलकर्णी, आणि तुम्ही परत जा. आणि त्या ह्याच्यात ते परत गेले. ते म्हणाले मी तुला बारामतीला कम्प्लीट लँड देतो, इन्फ्रास्ट्रक्चर देतो, कम्प्लीट पैसे देतो, तुला काय करायचं तर, तुझ्या आयडियाज आणि माझं सगळं आहे. म्हटलं नाही जमणार, कारण शेवटीला तुम्ही मला मुंबईला बोलवणार. एकदा मी काय म्हणतात त्याला काटा टाकलात, मी त्यात अडकलो की तुम्ही केसत राहणार इकडे तिकडे. आणि म्हटलं आय डोंट वॉन्ट टू कम टू बॉम्बे. त्यामुळे ते राहून गेलं. पण त्याच्यात 3 मित्र पुढे आले आणि त्याचा पुढचा प्रवास जो आहे तो कदाचित तुम्हाला मी पुढे सांगेन. पण हे 4 कारणं होती. आणि इट वॉज अ वेल थॉट ऑफ डिसिजन ऑफ वाय आय लेफ्ट किर्लोस्कर ऑइल इंजिन्स. ऑल्दो आय हॅव लेफ्ट किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, माझे रिलेशन्स अजूनही किर्लोस्करांबरोबर आहेत किंवा होते. ते मे बी इन सम अदर क्वेश्चन्स आय विल आन्सर दॅट. तुम्ही ज्या कन्सेप्टनी हा बिझनेस सुरू केला, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण काहीतरी संकल्पना घेऊन सुरू करतो, पण नंतर वेगळंच काहीतरी मिळत जातं आणि मग आपण वेगळ्याच स्ट्रीम मध्ये जातो. सो तसं काही झालं का की ज्या संकल्पनेने तुम्ही बिझनेस सुरू केला होता तीच तुम्ही पुढे डेव्हलप केली का काही वेगळा मार्ग त्याच्यात सापडला? बिझनेस म्हणजे नोकरी सोडल्यानंतर ते जे काही 8 दिवस माझे गेले ते इतके आनंदात गेले की त्यात मला इंट्रोस्पेक्शन झालं की दॅट people were valuing me
नॉट माय चेअर. की त्यावरचा एक IAS ऑफिसरचा जोक आहे. आय डोंट नो, मोस्ट ऑफ यू मस्ट हॅव हर्ड इट. एक IAS ऑफिसर बदली होऊन येतो एका कलेक्टर ऑफिसमध्ये, तर प्रत्येक जण त्याला सल्यूट मारतो. तर तो म्हणतो की पहुंचा लूंगा, की मॉर्निंग म्हणलं की पहुंचा लूंगा, जे काही विशेष लोक करत असतात म्हणजे पहुंचा लूंगा. तर एक माणूस क्युरियस होतो, म्हणजे साहब हम लोग आपको विश कर रहे हैं, आपको दिन पहुंचा दूंगा. तर तो म्हणतो की आप मुझे नहीं विश कर रहे, आप मेरी चेयर को विश कर रहे हैं. आणि दॅट रिअली स्टक विथ मी, की खुर्चीला मान असतो आणि व्यक्तीला तो मान आहे की नाही ते करण्याकरता तुम्हाला येऊन उभं राहावं लागतं मार्केट प्लेसमध्ये. आणि जेव्हा मी बाहेर नोकरी सोडून बाहेर आलो त्यावेळेस मला कळलं की येस, पीपल वर व्हॅल्यूइंग मी ऑल्सो. म्हणजे बियॉन्ड दॅट चेअर विच आय वॉज होल्डिंग, त्या चेअरला तर महत्व होतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त मला ऍज अन इंडिव्हिज्युअल पीपल वर व्हॅल्यूइंग. आणि ते जेव्हा सेल्फ इंट्रोस्पेक्शन, लोकांच्याकडनं रिकग्निशन ज्यावेळेस येतं त्यावेळेस एक कॉन्फिडन्स किंवा एक मॉरल बुस्टर एक स्वतःला असतो. त्यामुळे स्वपरीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने नेहमी कुठेतरी एका कॉर्नरला बाहेर, म्हणजे स्वतःलाच स्वतःच्या पर्सनॅलिटीतनं बाहेर येऊन बघायचं आणि जजमेंट त्याच्यातल्या बाबतीतला घ्यायचा. आणि त्याचं रिकग्निशन लोकांच्याकडनं जर ते कोलॅबोरेट होत असेल तर देन युअर थिंकिंग इज राईट. त्यामुळे जेव्हा मी बाहेर आलो तर कोणी मला असं म्हणालं नाही की तू नोकरी उभी सोडली. ते म्हणाले की बरं झालं तू बाहेर आला, कारण तुझे स्किल्स हे एका कंपनीने मोनोपलाइज करणं चुकीचं आहे. म्हटलं हे जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्हीच मला जॉब ऑफर करताय, डायकॉटॉमी आहे तर किंवा थोडस विरुद्धाभास आहे त्याच्यात. तर मी म्हटलं की हे नाही होणार. तर त्यावेळेस 3 मित्र समोर आले माझ्या. ते म्हणाले याच्या पुढे नोकरी करू नकोस तू, टॉक फ्रॉम द पोझिशन ऑफ युअर स्ट्रेंथ. मी म्हटलं हे सगळं बोलणं वगैरे सगळं ठीक आहे, घर चाललं पाहिजे, 3 मुलं आहेत, बायको आहे, घर चाललं पाहिजे. ते म्हणाले वी विल सपोर्ट यू. तुझी जी काही मॅनेजिंग डायरेक्टरची सॅलरी जी इन्शुरन्स म्हणून घेतली होती ते बेंचमार्क म्हणून कामाला आली मला त्यावेळेस. ते म्हणाले की ती जी काही MDची तुझी सॅलरी आहे आम्ही तिघं म्हणून तुझी कव्हर करतो. तू ह्याच्याकडे 1 दिवस ये, ह्याच्याकडे 1 दिवस ये, ह्याच्याकडे 1 दिवस ये. आठवड्यातले 3 दिवस या तिघांच्याकडे तू गेलास तर तुझी MDची सॅलरी कव्हर झाली. यू हॅव गॉट बॅलन्स 3 days left. You do what you want to do. And I couldn't have asked for more. बेसिकली म्हणजे माझं ते 1 तारखेचं ते सिक्युअर झालं आणि ते ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीने झालं. आणि त्यात अजून ऍडिशनली मला 3 दिवस मिळाले. आता त्या 3 दिवसात काय करायचं म्हणून मी त्यावेळेस पुष्कराज एंटरप्राइजेस म्हणून कंपनी फॉर्मेट केली. 5 ऑक्टोबर 1992 दसरा होता आणि दसऱ्याला माझ्या बायकोचा वाढदिवस असतो म्हणून मी प्रत्येक गोष्ट दसऱ्याला करतो. आणि पुष्कराज हे नाव का, तर माझ्या मुलाचं नाव पुष्कराज. तो गुरु पुष्करला जन्माला होता म्हणून त्याचं नाव पुष्कर ठेवलं. आणि आपल्या हिंदू कल्चर प्रमाणे किंवा मराठी कल्चर प्रमाणे आपण आमच्या जनरेशन मधलं सांगतो त्यावेळेस की जे काही पहिली कंपनी काढतो मुलाच्या नावाने काढायची, कारण ते चालू राहतं. म्हणून त्याच्या नावाने ती कंपनी काढली आणि पुष्कराज एंटरप्राइजेस म्हणून केली. 5 ऑक्टोबर 1992 ती कंपनी चालू केली. आणि कंपनी चालू केली, फाईन, रजिस्टर केली, शॉप ऍक्ट वगैरे काढायला मी स्वतः गेलो. 125 रुपयात शॉप ऍक्ट काढलं, वाकडेवाडीला वगैरे होता. आणि त्यावेळेस मी जेव्हा बिझनेस युनिट रन करत होतो त्यावेळेस प्रत्येक प्रॉडक्ट हा मी जवळजवळ 40% मिनिमम इफ नॉट 100% हायर प्राइसने मी विकत होतो. आणि त्यावेळेस मला within the company there was no system by which I could get that cost reduction. त्यामुळे मी कोणाकडे जावं, कॉस्ट रिड्यूस करून द्या रे, प्राइस कमी करून द्या रे. जेव्हा मॅनेजमेंटला किंवा टॉप बॉसेसला तुम्ही म्हणता की याची आपली प्राइस जास्ती आहे, प्राइस कमी करा, ते म्हणते प्राइस कमी करायची तर मार्केटिंग डिपार्टमेंट हवं कशाला. मुद्दा बरोबर आहे, पण विकताना इथं तसा त्रास होतोच. मग त्यातलं परत तिथलं इनवर्ड लुकिंग कोणीतरी somebody has to do that costing part of it. म्हणून I decided to reduce cost. And I said I will reduce cost for everyone because there was nobody in the market. And I made that as my business, that I will reduce cost. आणि ती कॉस्ट रिड्यूस करायचं मी जे मॅन्डेट घेतलं त्याला थोडंसं ट्विस्ट दिलं. कारण भारतात राहून भारतातल्या सप्लायर्स कडनं मटेरियल घेऊन भारतातला कस्टमर शोधणं आणि तो बिझनेस करणं ते बरोबर काही मला वाटलं नाही. म्हणून मी त्याला ट्विस्ट काय दिला की आय विल रिड्यूस कॉस्ट
थ्रू ग्लोबल सोर्सिंग. म्हणजे त्याच्यात दुसरा ऑब्जेक्टिव्ह जो होता की क्रिएटिंग ए ग्लोबल विलेज, हे ज्यावेळेस मी ठरवलं होतं 1992ला की आय वॉन्ट टू क्रिएट दॅट ग्लोबल विलेज, तर ते ग्लोबल विलेजचं कॉन्सेप्ट, हा कॉस्टचा कॉन्सेप्ट एकत्र आणलं मी की आय विल रिड्यूस कॉस्ट थ्रू ग्लोबल सोर्सिंग. आणि ते 6 वर्षात मी जवळजवळ 16 कंट्रीजमध्ये माझे नेटवर्क इस्टॅब्लिश केले टू लुक फॉर सप्लायर्स who will give me materials, rather products at a cost effective way. आणि मी 5% 45% कॉस्ट रिडक्शन लोकांना मिळवून दिले. आयटम्स फ्रॉम ओरिंग्स टू क्रँकशाफ्ट, डिझेल इंजिनच्या बाबतीत बोलतो किंवा ऑटोमोटिव्हच्या बाबतीत फ्रंट बंपर टू रिअर बंपर मध्ये कुठलाही आयटम दिला तर आय विल डू. म्हणजे हजारो कॉम्पोनंटच्या बाबतीत मी एक्सरसाइजेस कम्प्लीट केले विथ द हेल्प ऑफ माय पार्टनर्स और असोसिएट्स ओव्हरसीज. आणि आता 2014 पासून मेक इन इंडिया सुरू झालाय, पण तरीही देर आर सर्टन टेक्नॉलॉजीज विच आर रिक्वायर्ड टू बी इम्पोर्टेड दॅट वी कीप इम्पोर्टिंग इट. आणि त्याचे काय वेगवेगळे पैलू आहेत ते मी कदाचित मी तुम्हाला सांगेन. पण सम इन सबस्टन्स की दॅट मी जो एजेंडा विचार केला होता तोच एजेंडानी माझं मी बिझनेस सुरू केलं टू स्टार्ट विथ. सो ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही तुमचं रोल मॉडेल कोणाला कन्सिडर करता आणि त्यांच्याकडनं तुम्ही सगळ्यात महत्वाची शिकलेली गोष्ट कुठली? रोल मॉडेल म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर माझे पेरेंट्सच येतात. माझी आई विद्वान होती, शी वॉज अ वॉरशियस रीडर. म्हणजे लायब्ररीतनं सकाळी पुस्तक तिला आम्ही आणून द्यायचो, संध्याकाळी पूर्ण संपलेलं असायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन परत पुस्तक मिळायचं. म्हणजे यू मे नॉट हॅव हर्ड दिस, पण वी हॅव चेंज लायब्ररीज फॉर हर. कारण तिथली पुस्तकं सगळी संपली, वाचलेली. ते एक ठराविक टाईपचे ते कादंबऱ्या वगैरे वाचायची ती. आणि आमची फॅमिली बऱ्यापैकी मोठी वर्ग आहे. सध्याच्या लोकांना ते पॅरेंटेबल नाहीये. आम्ही 6 भाऊ आणि 2 बहिणी, आणि त्यातले 2 भाऊ हैदराबादला असतात, पण 4 भाऊ आणि 2 बहिणी आम्ही पुण्यात सदाशिव पेठेत राहत होतो. आणि राहत होतो तो काय असं काही पॅलेशियल आउटफिट नव्हतं. इट वॉज म्हणजे सदाशिव पेठेतलं वैद्यवाडा, म्हणजे ज्ञान प्रबोधिनीच्या शेजारी आईतांगी राजवाड्यात असं आहे, तिथलं वैद्यवाडा. त्या वैद्यवाड्यात 3ऱ्या मजल्यावरती 3 अशा मोठ्या मोठ्या खोल्या होत्या. त्याचा अंदाजे स्क्वेअर फीट जर बघायला गेलं तर 600 ते 800 स्क्वेअर फीट असून त्यात आम्ही 8 लोक राहत होतो. आणि ह्या 8 लोकांचा स्वयंपाक ती एकटी करायची. त्यावेळेस हाऊस हेल्प आणि वगैरे वगैरे काही नसायचं, बर्शन वगैरे वगैरे काही नव्हता. शेगडी पेटवायची आणि ती कामं सगळी आम्ही केलेली आहेत. शेगडी पेटवणं, शेगडी पेटवून झाल्यानंतर पहिलं बंब पेटवणं, मग नंतर आंघोळ्यांचं ते सगळं ते सायकल वगैरे वी हॅव गॉन थ्रू ऑल दॅट. आणि पूजा कोणीतरी करायचं. सकाळी 5 वाजता उठून जाऊन ते बॉटल्स असायचे कोलडी टोनच्या, त्या 5 वाजता रांगेत उभं राहून आणून द्यायचं. तर आईला मदत करणे. माझं आणि माझ्या जस्ट इमिजिएट मोठ्या भावाचं, आम्ही दोघं लहान होतो त्यावेळेस सगळ्या जबाबदाऱ्या मोठ्या लोकांनी आमच्यावरती ढकलून दिल्या, करा तुम्ही होते तर करायचो आम्ही. पण आईला जवळनं बघण्याचा तो काळ होता. आणि त्यात आईचं मॅनेजमेंट, मी नेहमी उदाहरण प्रत्येकाला जेव्हा मी लेक्चर्स द्यायला जातो मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये, तर म्हणलं द बेस्ट मॅनेजर इज सिटिंग ॲट होम. तुम्ही कशाला लायब्ररी शोधताय? कधी तुमचा ब्रेकफास्ट चुकला नाही, कधी तुमचं लंच चुकलं नाही, कधी तुमचं डिनर चुकलं नाही, कधी तिने तुम्हाला कंप्लेंट नाही केली की माझ्याकडे पैसे नाही म्हणून आज वरण नाही केलं किंवा भाजी नाही म्हणून भाजी नाही केली. सम कॉम्बिनेशन शी मेड टू युअर लाइकिंग अँड यू. आणि त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारायचो, म्हटलं हॅव यू एव्हर गॉन टू युअर मदर अँड सेड थँक्यू? वी डोंट डू दॅट. इट्स अ व्हेरी सिम्पल एक्नॉलेजमेंट, बट दॅट वी आर ऑलवेज शाय in appreciating somebody else, and that too your own mother who's been doing it day in and day out. मी आईचे पेन स्वतः जवळनं बघितलेले. हे सगळं झाल्यानंतर रात्री आईचे पाय आम्ही दाबायचो दोघे. कारण दिवसभर आम्ही सगळे माझ्यासारखे सगळे भाऊ, त्यामुळे 20-25 पोळ्या लाटायच्या त्या काळातल्या. त्यामुळे आई इज माय रोल मॉडेल ऍज फार एज दॅट दिस. वडील वडिलांचं बरंच काही माझ्याकडे आलेलं आहे जीन्स मध्ये. ही वॉज अन आउट अँड आउट सेल्स गाय. म्हणजे ज्या दुकानात त्यांनी सेल्समन म्हणून नोकरी केली तेच दुकान त्यांनी विकत घेतलं. म्हणजे ही हॅड दॅट काइंड ऑफ अ गट्स.
अँड विथ दिस काइंड ऑफ अ सेटअप, म्हणजे फॅमिली सेटअप घरातला काही लहान नव्हता, आणि ही कुड मूव्ह हाऊसेस जस्ट लाईक दॅट. म्हणजे हैदराबादमध्ये होते सुरुवातीला, नंतर पुण्याला आले. पुण्यात त्यांनी जे अशोक लेलंडमध्ये होते ते ही वेंट अप टू दी डायरेक्टर लेवल, आणि ही एस्टॅब्लिश अशोक लेलंडचं फ्रँचाईज पुण्यात. ₹1 ट्रक विकायची त्यावेळेस. ते म्हणायचे ₹1 द्या, ट्रक घेऊन जा, पुढच्या वर्षी तुम्ही या अजून 2 ट्रक बुक करा. आणि व्हर्च्युअली ही पुट पीपल इन बिझनेस. कदाचित त्याच गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत ऑफ मेंटरशिप, आणि टुडे आय एम ट्राईंग टू वर्क विथ स्टार्टअप्स अँड MSMEs ऑन दॅट, की लोकांच्याकडे त्यांनी 1 ट्रक पासून 55 ट्रक पर्यंत, म्हणजे पुण्यातले नामवंत जे काही नावं जर घेतली, बाफना, नवलखा किंवा मानमन हिराचंद कोठारी किंवा जे कोणी हे लोक आहेत, यांच्याबरोबर घरी जायचो मी, पप्पांच्या बरोबर भेटायला त्या, आणि त्यांचं सेलिंग स्किल मी स्वतः डोळ्यांनी मी बघितलेलं आहे. त्यामुळे वडिलांचं रोल मॉडेल ऑन दी कमर्शियल साईड, आईचं रोल मॉडेल ऍज अ मॅनेजमेंट, ह्याच्या पलीकडे भरपूर लोक आहेत सांगण्यासारखी. पण मला असं वाटतं की दे कव्हर अप मोस्ट ऑफ माय रिक्वायरमेंट एज फार एज रोल मॉडेल आर कन्सर्न. त्यामुळे आय वुड गिव्ह माय एंटायर क्रेडिट टू माय पेरेंट्स. आणि हे रोल मॉडेल मधलं यातलं जे काय मी सांगितलं की आय गॉट व्हेरी गुड बॉसेस, I got very good customers, very good suppliers, very good employers, very good friends, and very good now employees. त्यामुळे प्रत्येकाचे काही ना काहीतरी रोल मॉडेल मी बघतच असतो, रोज काही ना काहीतरी शिकतच असतो. मला वाटतं प्रत्येकाचेच पहिले रोल मॉडेल हे आपले आई वडीलच असतात. सो तिकडनंच सगळ्याची प्रेरणा मिळत असते. सो पण या प्रवासात चॅलेंजेस नक्की झाले असतील. सो चॅलेंजेस कसे आले आणि तुम्ही कसे ओव्हरकम केले, किंवा असा एखादा पॉइंट आला की कुठून आलो आपण इकडे, ती नोकरी बरी होती, असा एखादा पॉइंट आला का? दुसरा प्रश्न पहिल्यांदा उत्तर देतो, कधीच नाही आला, अजूनही नाही. कारण काय आहे की मला कुणीतरी प्रॉब्लेम दिला की फार आनंद होतो, कारण मला प्रॉब्लेम सोडवायला फार आवडतं. आणि ऍट दी स्टेज ऑफ माय लाईफ ऑल्सो आय हॅव 2 एजेंडा पॉइंट्स. वन इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड सेकंड इज व्हॅल्यू ऍडिशन. आणि दोन्ही हा वाटा फार खडतर आहे. त्यातलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर चॅलेंजेस, म्हणजे आय लाईक चॅलेंजेस राईट फ्रॉम माय स्टुडंट एज. एक वेळी कुणीतरी मला सांगितलं, असं आम्ही मित्र गप्पा मारत बसलेलं असताना त्यांनी सांगितलं की टॅलेंट किंवा हे जे काही बाकीचं सगळं आहे, दिस इज इनबॉर्न, यू कॅनॉट अक्वायर इट. म्हटलं आय डोंट अग्री. म्हणजे जन्मदयात तुमच्याकडे ते असेल तर यस यू विल एक्सेल फाईन, पण त्याचा अर्थ तुम्ही करू शकत नाही असं अजिबात नाही. तर तो म्हणाला की पण तू करून दाखव मला. म्हटलं सांग तू, कारण मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात. कोणीतरी मला सांगितलं नाही होणार, मी करून दाखवतो. असे अनंत उदाहरण देतो मी तुम्हाला, पण त्यातलं हे उदाहरण जास्त महत्वाचं आहे, कारण दॅट वन नीड्स टू अंडरस्टँड द साईड बिहाइंड दॅट. तो म्हणाला की मला मग तू दाखव की आर्ट्समध्ये, म्युझिकमध्ये आणि स्पोर्ट्समध्ये तिघात तू प्रावीण्य मिळून दाखव. तुझ्या घराण्यात कोणीच नव्हतं या विषयांमध्ये. म्हटलं नव्हते. माझ्या घरात कोणी स्पोर्ट्समन झालेलं नाही, माझ्या घरात कोणी म्युझिशियन झालेलं नाही, आणि माझ्या घरात कोणी चित्रकार झालेलं नाही. तर तू करून दाखव ती. जर इफ यू थिंक दॅट यू कॅन अक्वायर दीज थिंग्स आय विल अप्रिशिएट. म्हटलं मग मला 6 वर्ष देतो. वेळ लागणार कुठली गोष्ट करायला आणि प्रूव्ह करायला त्या पर्टिक्युलर पॉइंटला. त्या 6 वर्षात मी ह्या 3 गोष्टी त्याला करून दाखवल्या. त्यात मी स्पोर्ट्समध्ये नॅशनल पर्यंत गेलो. गेम्समध्ये मी जे खेळत होतो ते. चित्रकलेला माझे पेन्सिल आणि स्केच पेन स्केचेस मी बालगंधर्व रंगमंदिरात एक्झिबिट केलेले आहेत. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एक्झिबिट केलेले आहेत मी. माझ्या नातवाचा आता वाढदिवस होता, त्याला त्याचं पोर्ट्रेट काढून दिलं. माझ्या मुलीच्या लग्नात तिचं पोर्ट्रेट मी पेन्सिल स्केचने काढून तिला दिलं. देन म्युझिकमध्ये भरपूर अवॉर्ड्स घेतले मी. IIM मध्ये असताना इंटर IIMचे सगळे अवॉर्ड म्युझिक मधले मला होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधले व्हायब्रेशन म्हणून त्यांचं एक कॉम्पिटिशन असायची. 13 इव्हेंटपैकी 9 इव्हेंटमध्ये आम्हाला बक्षीस होती. त्यात पंजाबी गाणी गायलो, कर्नाटकी गायलो, हिंदी गाणी तुम्ही गातच होतो, इंग्रजी गाणी गायलो. वेस्टर्न म्युझिकमध्ये पहिलं अवॉर्ड मिळालं. त्या काळातलं बॉबीचं गाणं होतं, ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि इंग्रजीमध्ये आम्ही गायलो, आणि त्याला वेस्टर्न म्युझिकचं पहिलं बक्षीस गेलं. क्रिएटिव्ह म्हणून रामायण आम्ही 10 4 लाईनर्स मध्ये लिहून काढलं की वनवासाला ज्यावेळेस जायला सांगतात रामाला, तिथपासून सीतेला लंकेतनं सोडवणं
तिथपर्यंत जे काही मेन इव्हेंट्स होते ते 10 इव्हेंट्समध्ये डिवाइड केले. त्याला प्रत्येकाला 4 लाईन्स इंग्लिशमध्ये आम्ही 7-8 लोक होतो इन्स्टिट्यूटमध्ये एकत्र तयार केली. त्याला कंपोजिशन मी आणि माझा भरत म्हणून मित्र आहे त्या दोघांनी मिळून केलं. त्यात कर्नाटकी थोडंसं कंपोजिशन आहे, हिंदी गाण्यातलं काही कंपोजिशन आहे आणि ते आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या प्लॅटफॉर्मवरती गायलो. त्या जजेसमध्ये 2 फॉरेनर्स होते, त्यांना ही दोन्ही गाणी आवडली आणि त्यांनी आम्हाला पहिलं बक्षीस दिलं क्रिएटिव्हिटीचं, रामायण गायलं म्हणून. आणि ते रामायण मी कुठं कुठं नाही गायलं, ऑल इंडिया रेडिओवरती सुद्धा गायलो नंतर, कारण त्यावेळेस TV नव्हता. तर हे चॅलेंजेस मी जेव्हा ॲक्सेप्ट करतो, हे तिन्ही ज्यावेळेस दाखवले त्यांनी पायात लोळण घेतली सरळ. हे झालं वैयक्तिक चॅलेंजेस ॲक्सेप्ट करणं. ती फितरतच होती माझी की कोणी नाही म्हणायचं नाही मला. तुम्ही म्हणाल की हे नाही शक्य, मी उठतो आणि जाऊन करून दाखवतो. होतंच हे सगळं लॉजिक आणि सिच्युएशनचा आढावा घेऊन करायला गेलं तर प्रत्येक गोष्ट होते. त्यामुळे इफ समबडी सेज की दिस कांट बी डन, आय डोंट एक्सेप्ट दॅट. यू हॅव टू टेक इट टू द लॉजिकल एंड. ॲट लिस्ट यू विल कम टू नो की व्हॉट आर दी हर्डल्स अँड द नेक्स्ट टाइम वेन यू अप्रोच यू विल सक्सीड इन दॅट. बिझनेसमधलं चॅलेंजेस घ्यायचं झालं तर सर्वात पहिलं जेव्हा मी बिझनेस उघडला त्यावेळेस माझ्याकडे एकच एम्प्लॉई होता आणि एक स्टेनो पार्ट टाईम यायची 300 रुपये तिला द्यायचो मी आणि एक ऑफिस बॉय होता. एवढेच लोकांची सॅलरी मला झेपायची त्यावेळेस. तर त्या असिस्टंटला घेऊन मी पहिलं गेलो. मला 3 लोकांना OEM व्हायचं होतं. एक तर टाटा मोटर्सला, दुसरं बजाज ऑटोला आणि तिसरं कमिन्सला. तर कमिन्स पहिला कस्टमरकडे गेलो, त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंट R&Dला भेटलो मी आणि त्यांना मी म्हटलं की मी असं बिझनेस उघडलेला आहे आणि त्याच्यात आय सॉल्व प्रॉब्लेम्स, आय रिड्यूस कॉस्ट. तर ते व्हाईस प्रेसिडेंट आठवले म्हणून होते. तर आठवलेनं थोडासा राग आला. तर ते उठले तिथनं, मला हात धरला, बाहेर घेऊन आले. बाहेर 200-250 कमिन्समधली ते एकाच फ्लोअरवरती R&Dमधली लोक बसलेली होते. ते म्हणाले हे किती लोक असतील साधारण? म्हटलं 100-200 लोक असतील. त्यामुळे हे जे करणार नाही ते तू करून दाखवणार आहेस? म्हटलं नाही सर. म्हटलं यू हॅव टोटली मिसकन्स्ट्रूड. म्हटलं हे हजारो प्रॉब्लेम सोडवत आहेत तुमचे, मला 3 प्रॉब्लेम द्या जे अवघड आहेत, जे सुटले नाहीत आत्तापर्यंत. बेसिकली मला त्यांना टोचायचं होतं आणि प्रोवोक करायचं होतं, विच आय डिड. माझा पर्पज तोच होता की त्यांनी रागवावं आणि रागात माणूस एकदा आला की इगोमध्ये येतो आणि इगोमध्ये तो ही ट्रायज टू प्रूव्ह दॅट ही इज सुपर आणि तिथं मी त्यांना कॅच करतो. आणि एक्झॅक्टली तेच घडलं. मला जसं मी प्लॉट लेआउट केला होता तोच झाला. त्यांनी मला बाहेर नेलं, त्यांनी सांगितलं, मी त्यांना फिरवून दुसरीकडे आणलं आणि तिथनं ते म्हणाले अच्छा तू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार, कॉस्ट रिड्यूस करून देणार. त्यांनी फोन उचलला, अरे वर्तक ते 3 ड्रॉइंग्स आण. शेजारी माझा जो असिस्टंट बसला होता त्याला म्हटलं मी OEM झालो कमिन्सचा आज. अरे म्हणे सर अजून ड्रॉइंग नाही आले. म्हटलं बघ. त्यांनी ते मला त्यांच्याकडनं ते फक्त 3 ड्रॉइंग हवे होते. ते 3 ड्रॉइंग घेतले मी आणि ते 45 दिवसात त्या 3 ड्रॉइंगचे मी सॅम्पल त्यांना तायवानमधनं आणून त्यांच्या टेबलवरती ठेवले, विच दे वर नॉट एबल टू सॉल्व्ह फॉर 6 months. आणि त्यानंतरचे आठवले इज एंटायरली डिफरंट. ते माझा हात पकडून सगळीकडे कमिन्समध्ये घेऊन गेले. तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे ह्याला दे, तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे ह्याला दे, तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे ह्याला दे. I was doing at one point of time 21 projects with Cummins. त्यामुळे challenges is a part of life. You have to take it in stride and without challenges there is no fun. की आज मी म्हणतो की मला एन्क्वायरी आली की प्रचंड आनंद होतो किंवा एखाद्याने प्रॉब्लेम आणला की प्रचंड आनंद होतो. कारण एन्क्वायरीमध्ये 2 गोष्टी प्रूव्ह होतात. एक तर समोरचा माणूस माझ्या क्रेडिबिलिटीवरती विश्वास ठेवतो आणि तो तुमच्याकडे एन्क्वायरी आणून देतो की आय नो मिस्टर गोस्वामी विल सॉल्व दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. त्यामुळे त्यात एक रिकग्निशन येतं की तो इथं तिकडे गेला नाही, माझ्याकडे आला. आणि दुसरी गोष्ट, एन्क्वायरी गिव्ज यू अ लॉट ऑफ क्रिएटिव्हिटी इन स्ट्रॅटेजीज, इन टेक्नॉलॉजी, इन व्हॉट एव्हर. आणि त्यातनं तुम्ही एक सोल्युशनकडे येता. त्यामुळे ऑर्डर आली तर ती मेकॅनिकल प्रोसेस आहे. एन्क्वायरी येणं हे जास्ती क्रेडिबल आहे ऑर्डर येण्यापेक्षा. कारण ऑर्डर हे तुमच्या पुढच्या स्टेप्सवरती अवलंबून आहे. तुम्ही कसं वागता, काय प्राईस करता, काय टर्म्स टाकता, कुठला सप्लायर घेता, काय करता वगैरे वगैरे, किंवा तुम्ही कसं मॅन्युफॅक्चर करता स्वतः. त्यामुळे इट्स अ मेकॅनिकल प्रोसेस. इट डझंट रिक्वायर एनी एक्सटर्नल इनपुट इन दॅट. बट गेटिंग एन एन्क्वायरी इट सेल्फ
इज अ क्रेडिबल स्टॅन्स विच आय टुडे. मला एन्क्वायरी आली की फार मजा येते. मुलगा माझा नेहमी म्हणतो, पप्पा तुम्ही एवढा का आनंद होतो? अरे म्हटलं माझ्याकडे 100 इन्क्वायरीज आहेत आत्ता. मी जर काम करायला बसलो त्यातले 10 ते 20 तर कन्वर्ट केलं तर वर्ष निघून जाईल, आणि पुढचे 10-20 जर अजून घेतले तर 10 कंपन्या तयार होतील त्यात. तर हे थिंकिंग ज्यावेळेस तुम्ही बाळगाल त्यावेळेस लाईफ लुक्स व्हेरी इझी अँड लाईफ लुक्स व्हेरी ब्युटिफुल इवन इन बिझनेस. काय वी गेट बॉग डाऊन बाय सो मेनी थिंग्स. मी नेहमी म्हणतो की स्पायडरमॅन जसा असतो तो बाहेर सोडतो स्पायडर्स, आपण आपल्या पायातच टाकतो आणि आपल्याला त्याच्यात आपण गुरफटून घेतो. तर वन मस्ट लर्न टू रिअली अनवाइंड ऑल दोज worries, pressures, depressions, and come out. That if somebody has given you a problem, that's a challenge which you have to take. आणि तुम्ही एकदा घेता, दोनदा घेता, तीनदा घेता, त्याच्यानंतर लोकांना लक्षात येतं की हर मर्ज की दवा इधर ही बैठी है, जाना कहाँ है. तो फिर देन पुण्यातले लोक झाले, महाराष्ट्रातले झाले, भारतातले झाले, परदेशातले लोक येतात. आता ही प्रॉब्लेम आहे, इंडियामध्ये जायचं आहे, गोस्वामींच्याकडे जा. नाव झालं 32 वर्ष, 50 वर्षाचं कार्य झालं. त्यामुळे माझी जी काही प्रोफाईल तयार झाली ती तुमच्या कोणाचीही तयार होऊ शकते कॉन्शियसली इफ यू रिअली पुट युअर हेड डाऊन अँड देन काउंट दोज डेज इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स. नन अदर दॅन दॅट. थँक्यू. सर, मी तुमच्या प्रोफाईलमधलं जेव्हा तुम्ही गाता वगैरे ऐकलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता, कारण मी लहानपणापासून संगीत साधना करायचा प्रयत्न करते, बरेच शोज वगैरे पण करते. सो आय थिंक जे म्हणतात की मी कॉलेजमध्ये गात होते पण आता करिअरच्या ह्याच्यात राहून गेलं, सो आय थिंक दिस इज द बेस्ट एक्झाम्पल की करिअर, बिझनेस आणि आपले छंद आपण एकत्र कसे जोपासू शकतो. अँड आय थिंक दॅट इज द बेस्ट स्ट्रेस रिलीवर वी कॅन से, की जे आपले छंद असतात. सो गोईंग अहेड, की आत्ता सगळ्या बिझनेसेसला एक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ते म्हणजे कॉम्पिटिशन, की आजचं मार्केट हे कॉम्पिटिशनचं आहे. सो ते बीट करायला तुमची शस्त्र काय आहेत? कॉम्पिटिशनला मी कधीच घाबरत नाही. इनफॅक्ट आय डोंट लाईक मोनोपोलिस्टिक सिच्युएशन, कारण मोनोपोलिस्टिक सिच्युएशनमध्ये यू डोंट स्टँड आउट, कारण पीपल अस्युम यू, आणि तुम्हाला जसं वाटतं की त्याला पर्याय नाही, त्यालाही ते माहिती असतं की तुम्हालाही पर्याय नाही. आणि मोनोपोलिस्टिक सिच्युएशनमधलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की अमेरिकन क्लायंट होता, त्याला स्टॉप सॉलोनाईट नावाचा एक प्रकार असतो इंजिनमधला, तो हवा होता. पुण्यातला एक मॅन्युफॅक्चरर आहे मिलिंद जोशी म्हणून माझा मित्र होता, तो करत होता. त्याची कंप्लीट फॅक्टरी ऑडिट केली. कमिन्सला तो सप्लायर होता आणि सगळं झालं, डिटेल सप्लायर अप्रूव्ड, प्रॉडक्ट अप्रूव्ड, सगळं झालं. संध्याकाळी बसल्यानंतर त्यांनी त्याची प्रेझेंटेशन मागितलं आणि त्यात त्याचं कंप्लीट रेफरन्स कस्टमर प्रोफाईल्स मागितल्या. त्याच्यात त्याच्याकडे हार्डली 3च कस्टमर होते. त्यात कमिन्स वॉज कन्झ्युमिंग 60 to 70% मार्केट शेअर. त्या कंप्लीट टोटल याच्यातला 60% कमिन्स. तिथल्या तिथं त्यांनी फॅक्टरी रिजेक्ट केली. तो म्हणाला, आय डू नॉट वॉन्ट युअर कॉन्ट्रीब्युशन टू ए पर्टिक्युलर कस्टमर मोर दॅन 10 to 15%. उद्या कमिन्सने दुकान बंद तुझं केलं, दुसऱ्या दिवशी तू बँकरप्ट होणार. त्यामुळे कॉम्पिटिशन हॅज टू बी लुक्ड ॲट इन दॅट पर्स्पेक्टिव्ह. कॉम्पिटिशन असेल तर वी आर ऑलवेज लेन अँड ट्रेम. मोनोपोली असेल तर वी आर ऑलवेज अंडर अ थ्रेट की दॅट टुमॉरो समबडी विल कम अप अँड इमिजिएटली यू विल गेट वॉश्ड आउट, आणि दॅट शुड नॉट हॅपन. त्यामुळे कॉम्पिटिशन हॅज टू बी टेकन इन अ हेल्दी मॅनर. इनफॅक्ट कमिन्स आणि कोयलमध्ये असताना आम्ही दोघं एकमेकांशी कॉम्पीट करायचो. गोवा शिपयार्डमध्ये एखादं टेंडर असेल तर वाय एस जोशी म्हणून त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट होता आणि इकडनं मी जायचो. त्या एकाच टेंडर करता. किर्लोस्कर कंपनी एकच. म्हटलं कशाला उगीच हॉटेलचे 2 रूम खर्च करायचे, दोघं आपण एकाच खोलीत राहूयात, तुला प्रॉब्लेम नसेल तर. म्हटलं मॅन टू मॅन, मला नाही आहे प्रॉब्लेम. तर तो म्हणाला मलाही प्रॉब्लेम नाही आहे. तर म्हटलं राहू एकाच खोलीत, फक्त अट काय, तू माझी बॅग बघायची नाही, मी तुझी बॅग बघणार नाही. तर जेंटलमॅनली प्रॉमिस. त्यामुळे कॉम्पिटिटरला मी नेहमी शेजारीच ठेवलेलं आहे. आणि कॉम्पिटिशनमधनं जिंकायचं कसं इज दी आर्ट विच वन मस्ट अंडरस्टँड. कारण एव्हरीवन हॅज टू सर्वाईव्ह इन दिस वर्ल्ड. प्लीज अंडरस्टँड दिस. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल. आय कॅनॉट ओनली सर्वाईव्ह हिअर, एव्हरीवन हॅज टू सर्वाईव्ह. त्यामुळे काही गोष्टी तुमच्या असतील, काही गोष्टी माझ्या असतील, पण त्याचं इव्हॅल्युएशन करण्याची क्षमता जर तुमच्याकडे आली तर कॉम्पिटिशन बिकम्स व्हेरी इझी फॉर यू. आता त्याच्यात वेगवेगळे ट्विस्ट येतात. म्हणजे मार्केटिंगमधले जे काही लोक तयार करतात की
प्री टेंडरिंग जे काही जाऊन बेडमध्ये मॅनिप्युलेशन करणं हे ते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. आय एम टॉकिंग अबाउट द फेअर पार्ट ऑफ द प्ले, वेअर यू टॉक अबाउट युअर सेल्फ अँड कॉम्पिटिटर टॉक अबाउट देमसेल्व्स अँड देन यू गेट कम्पेअर्ड प्रॉपरली. आणि माझी स्ट्रॅटेजी कायम हीच राहिलेली आहे की कस्टमरनी मला जर विचारलं की हाऊ डू यू कम्पेअर विथ दिस थिंग, सर आय एम एम्प्लॉई ऑफ किर्लोस्कर ऑइल इंजिन्स और आय एम पार्ट ऑफ पुष्कराज. I will talk about my product. Don't ask me to talk about somebody else's product. कारण I am not an expert on that. मी काय करू शकतो हे तुम्हाला मी सांगतो. आणि हा स्टँड 99% ऑफ माय कस्टमर्स हॅव लाईक्ड इट. कारण मी कधीही कोणाला नावं ठेवत नाही. मुद्दा आणि प्रिन्सिपल तेच. तो तिथं आहे म्हणजे तो नक्कीच काहीतरी चांगला आहे म्हणून तो आहे. प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक कंपनी या ह्याच्यात अस्तित्वात आहे because of certain positives, and you have to give due weightage to that positivity. And the moment you start taking that kind of an approach, even your customer accepts it. Is that this guy looks to be okay. He doesn't want to sell the product at any cost, or for that matter criticizing others or things like that. आत्ताच्या म्हणजे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलतोय की जे काही इलेक्शन्स आपले झाले त्याच्यात मी कायम म्हटलं जर मी इफ आय वॉज अन ॲडवायझर टू वन ऑफ दोज पार्टीज आय वुड हॅव टोल्ड देम द सेम थिंग. यू जस्ट से वॉट यू आर गोइंग टू डू रादर दॅन सेईंग वॉट समबडी इज नॉट डुईंग. यू वुड हॅव वन ऑल द इलेक्शन्स. म्हणजे इट इज दॅट सिम्पल. त्यामुळे तुमची क्रेडिबिलिटी किंवा तुमचं जे काही सुप्रिमसी आहे ही तुम्ही प्रोजेक्ट करा. आय डोंट थिंक यू नीड टू फिअर अबाउट कॉम्पिटिशन. आणि तुम्हाला तुमचे जे काही मार्केट शेअर्स एम्ड ॲट आहेत what you deserve, you will get it. Yes. So, appreciating your competitors, मला वाटतं हा खूप छान मेसेज सरांनी दिला कॉम्पिटिशन बीट करण्यासाठी. सो सर तुम्ही मेंटॉरिंगमध्ये पण बरंच काम करता. सो असं म्हणतात की द बेस्ट लर्निंग इज वेन यू टीच समवन एल्स. सो त्याच्यातले अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील. मेंटरिंग किंवा टीचिंग हा एक माझ्यात अंगीकृत एक गुणच आहे असं मी म्हणायला हरकत नाही. कारण मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या बहिणींचं मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री वगैरे सगळं घ्यायचो. त्याच्यात बहिणीच्या मैत्रिणी यायच्या त्यांनाही मी बसून शिकवायचो. कारण गणित आणि म्हणजे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट हे माझी आवडच होती. आणि त्याच्यात गणितात मेडिओकर मार्क घेणारी लोक जेव्हा 85% 90% मार्क मिळून जेव्हा परत यायचे माझ्या बहिणीच्या मैत्रिणी किंवा बहीण, त्यावेळेस मला तो आनंद, ते स्माइलिंग फेसेस जे बघायला आनंद व्हायचा, त्याच्यातनं आय लर्न इट की द टीचिंग इज अ व्हेरी व्हेरी नोबल प्रोफेशन. आणि मी नेहमीच सांगतो की मला हाही एक प्रश्न लोक इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की या जन्मी तुम्ही हे सगळं केलं, जर हे केलं नसतं तर दुसरी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली करायची तर काय. तर मी लोकांना नेहमी सांगतो मी कुठल्या तरी एका छोट्याशा खेड्यात मास्तर असतो किंवा एखाद्या देवळात मी कीर्तन करायला मला आवडेल, कारण मी चारुदत्त आफळेंचं कीर्तन बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. आय एम थरली इम्प्रेस्ड विथ दॅट पर्सन. व्हॉट ही इज कॉन्ट्रीब्युटिंग टू सोसायटी इज इमेन्स. आणि मला ते आवडलं असतं. टीचिंगमधला हा जो मेंटरिंगचा भाग आहे हा त्यातल्या त्यात थोडासा पुढचा आहे. टीचिंगमध्ये बेसिकली वी आर गोईंग थ्रू द बुक्स अँड telling people about all the syllabus and things like that. पण मेंटरिंग ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस आज जो काही अनुभव, जो काही एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे मार्केटमध्ये इन द जॉब, आता काय झालं आहे की द कॉम्बिनेशन इन माय प्रोफाईल हॅज बिकम व्हेरी लिथल. की आय हॅव हॅड अ व्हेरी गुड एज्युकेशन, इंजिनिअरिंगचं झालं, मॅनेजमेंटचं झालं, नोकरीही केली, बिझनेसही केला. बिझनेसमध्ये व्हरायटी आहे, डोमेस्टिक केलं, ग्लोबल केलं. त्यामुळे टिकमार्क्स जर करायला गेलो आपण तर ऑलमोस्ट 80 to 90% एरियाज विच आर इम्पॉर्टंट त्यात टिकमार्क होतो. त्यामुळे जनरली बघायला गेलं तर कुठलाही प्रश्न कोणी जर विचारलं त्याचं उत्तर देणं बऱ्यापैकी मला सोपं जातं, कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी उदाहरण आहे. त्याच्याकरता मला काही पॉवर पॉईंट घ्यावं लागत नाही किंवा मला कुठलं थिअरी रेफर करायला लागत नाही, काही नाही. आय जस्ट पुल अ लीफ आउट ऑफ माय लाईफ अँड गो ऑन. आणि विच आय थिंक यू मस्ट बी एक्सपिरियन्सिंग इट, कारण आय एम जस्ट गोईंग ऑन अँड ऑन. कारण लाईफ इतकं मोठं आहे, सांगण्यासारखं बरंच काही आहे. त्यामुळे मेंटरिंग ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस द बेसिक फॅक्ट इज की दॅट समबडी स्टक ऑन अ पर्टिक्युलर कॉन्सेप्ट. त्या गोष्टीतनं त्याला बाहेर काढणं
फॅक्ट्स ऑफ द केस, त्याला ॲनालाइज करून डायग्नॉस करून त्याला सोल्युशन ऑफर करणं, आणि ते ऑफर केल्यानंतर ते इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्यातला तो जो आनंद आहे, तो जो काही आहे तो अत्यंत म्हणजे सॅटिस्फाईंग आहे. पैसे वगैरे हा एक त्यातला दुसरा भाग आहे, पण त्यातनं जे काही तुम्हाला गुडविल किंवा जो काही आनंद मिळतो, दॅट इज समथिंग एल्स. इनफॅक्ट यू हॅव वन ऑफ द बेस्ट मेंटर्स सिटिंग हिअर, भूषण जोशी. द मोस्ट I have great admiration for Bhushan's analytical power. He is म्हणजे काय exceedingly good in mathematics and finances. त्यामुळे तुम्ही त्यांच्या असे 10 लेक्चर जरी ठेवले तर कमी पडतील. तुम्हाला इतकं नॉलेजचा गाभा तुमच्या इथं बसलेला आहे, आणि तो मला रेकमेंड करतो म्हणजे खरोखरच मी काहीतरी काम केलेलं आहे. आणि भूषण अँड आय हॅव वर्कड ऑन सम प्लॅटफॉर्म्स where we could not take it much forward because of some other reasons, not content-wise. आणि मी तर नेहमी भूषणला स्टँडिंग ऑफर आहे माझी, की जेव्हा जेव्हा त्याला काही करावंसं वाटलं तर आय हॅव 10,000 projects where he could fit in, right from vice chancellor's roles to everything I've offered him. कारण he is that capable. कारण 7 युनिव्हर्सिटीजच्या मी बोर्डावर प्रत्येक जागी कुठेतरी 3-3, 4-4 व्हाईस चान्सलर्स लागत असतात. दे आज मी द फर्स्ट क्वेश्चन आय आस्क्ड हिम, आर यू फ्री? कारण माझ्या डोळ्यासमोर तोच येतो, कारण त्याचे जे काही स्किल्स आहेत ते मी स्वतः बघितलेले आहेत. त्यामुळे ही इज अन ॲसेट टू BBNG, अँड आय थिंक यू शुड यूज हिम. आणि आत्तापर्यंतच्या बोलण्यावरनं तुमच्या लक्षात असेल की मी जे काही बोलतो ते प्रामाणिकपणे बोलतोय बरं का. ह्याच्यात मार्केटिंगचा एम नाही आहे की आय एम नॉट मार्केटिंग भूषण हिअर. बट देन वेन यू सिट विथ हिम यू विल रिअलाइज हिज पॉवर इन अनालिटिक्स. आणि ही हॅज सर्व्ड इन मेनी कंपनीज. त्यांनी जे स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं ते अगदीच म्हणजे पहिलं पानसुद्धा नव्हतं ते. त्यामुळे हिज इंट्रोडक्शन नीड्स मच मोर डेप्थ इन अंडरस्टँडिंग. येस, डेफिनेटली. भूषण सरांची क्रेडिबिलिटी तर आपल्या सगळ्यांनाच आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये अनुभवतो की ही इज द बेस्ट मेंटॉर एव्हर. सो इथला BBNGचा G इज फॉर ग्लोबल. सो आम्ही पण इथे प्रयत्न करतो की आमचा बिझनेस ओव्हरसीज नेण्यासाठी. सो तुम्ही पण खूप फॉरेन क्लायंट्स बरोबर डील करता, तुम्ही एक्सपोर्ट्समध्ये पण करता. सो फॉरेन क्लायंट्सशी डील करताना तुमचे काय अनुभव आहेत किंवा काही कल्चरल डिफरन्सेस तुम्हाला जाणवतात का? ॲक्च्युली नाही, बिकॉज क्लायंट्स कुठलाही जरी असलं तर सब्जेक्ट एकच असतो तो, की वी आर एक्सचेंजिंग कंटेंट्स, पार्ट ऑफ इट. लँग्वेज कुड बी डिफरंट, कल्चर कुड बी डिफरंट, वेज ऑफ डीलिंग कुड बी डिफरंट. यू नीड टू अंडरस्टँड दॅट. की बाबा फ्रान्समध्ये तुम्ही गेलात तर तिथं पोलाईट असतात लोक, म्हणजे एकमेकांच्या समोरनं गेलात तरी ते शब्द वापरतात ते मराठीत आपलं विडंबन होतं त्याचं. पार्डन म्हणलं तर ते लोक फ्रेंचमध्ये पादो म्हणतात ते. तर जाताना सुद्धा पादो. पहिल्यांदा ज्यावेळेस मी फ्रान्सला गेलो तर म्हटलं हे लोक काय वल्गर बोलतात असं. पण त्यानंतर लक्षात आलं की त्याचा उच्चार त्याचा ते पार्डनचं ते पादो म्हणतात. आता ते लोक इतके पोलाईट आहेत की तुमच्यावरनं माझं वारं कट झालं तरी ते लोक एक्सक्यूज मागणारी लोक आहेत. ते इतके पोलाईट आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना यू हॅव टू टॉक इन दॅट मॅनर. किंवा जपानमध्ये गेलात तुम्ही तर जपानमध्ये तुम्ही जर गेलात कुठल्याही प्लॅटफॉर्मवर उभा राहिलात की ते शिंकानसेन म्हणजे बुलेट ट्रेन्स वगैरे वगैरे येत असतात, तर जपानमध्ये मी जेव्हा जेव्हा जातो त्यावेळेस मला ते ऑब्झर्व होतं की तिथले टायमिंग असेच आहेत, मुंबईच्या लोकलसारखे आहेत. 5:12, 6:17 आणि 6:17ला खाली मान ठेवायची तुम्ही, समोर दार उघडलेलं असतं. आणि ॲव्हरेज डिले तो अनाऊन्स करतात. दे टेक प्राईड इन दॅट की दॅट ॲव्हरेज डिले इज नॉट मोर दॅन 10 seconds. 10 seconds. सो वेन वी आर टॉकिंग अबाउट ऑल दीज थिंग्स, कल्चरल डिफरन्सेस लक्षात घ्या. जॅपनीज माणसाला तुम्ही सांगितलं की मी सोमवारी सकाळी 10 वाजता तुम्हाला ईमेल पाठवेन, कुठलीही ईमेल पाठवा पण ती 10 वाजता ती पोचली पाहिजे. त्याच्यात जर तुम्ही प्रॉमिस केलेला मेसेज असेल तो असला तर चांगलं. त्याची क्वालिटी, त्याचं ॲक्सेप्टन्स वगैरे सगळं नंतर येतं, पण मोडॅलिटी पार्ट ऑफ इट. कल्चर तुम्ही जे काय म्हणताय जपानमध्ये ते कल्चर आहे. युरोप इज डिफरंट दॅन अमेरिका. युरोपमध्ये कसं लेट बॅक आहे, दे टेक लॉंग टाईम टू टेक डिसिजन.
But if they take decision, next 10 years you forget. They will remain with you. अमेरिकेत कसं आहे, दे आर मोर नंबर ओरिएंटेड गेम्स खेळणारे लोक आहेत. फटकणी डिसिजन घेतात, पण फटकणी चेंजही करतात. If somebody comes with a better offer, they will change it, because that is the kind of a game they play. त्यामुळे कंटेंट हा तोच राहतो. त्याला प्रोसेस करण्याची किंवा ट्रीटमेंट ती जी मिळते ती फक्त डिफरंट असते. त्यामुळे मी जेव्हा जायचो कोलॅबोरेटर्सशी डिस्कस करायला फ्रान्समध्ये, त्यावेळेस तो गप्पा ज्यावेळेस तो मारायचा, त्याला मी म्हणायचं की लुक हिअर, आय एम एन इंजिनियर हिअर, यू आर एन इंजिनियर, लेट अस डिस्कस इंजिनिअरिंग. बाकीचं आपण टेबलाच्या बाहेर ठेवूया. ते आपण चहा कॉफी किंवा लंच किंवा डिनर घेत असताना बोलायचं ते बोलू. पण एकदा का तुम्ही ते रिलेशन स्ट्राईक केलं, कारण माझ्या टीचरनी मला सांगितलं होतं की मॅन टू मॅन और वुमन टू वुमन और मॅन टू वुमन, पर्सन टू पर्सन रिलेशन इज मोर इम्पॉर्टंट. ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन रिलेशन्स ऑटोमॅटिकली फॉल इन. त्यामुळे आय हॅव ऑलवेज बिलीव्ड इन हॅव्हिंग अ पर्सन टू पर्सन रिलेशनशिप. म्हणजे मी शनिवारी सकाळी कोयलमध्ये असताना बसायचो, यादी असायची माझ्याकडे फोन नंबर्सची. इवन टुडे इन माय बिझनेस ऑल्सो आय डू दॅट. आय मेक कॉल्स टू सम इम्पॉर्टंट पीपल जस्ट लाईक दॅट. फोन करतो, सर कसे आहेत, क्या है, वगैरह वगैरह वगैरह, गप्पा मारलो. हाँ बोलो गोस्वामी क्या काम है. कुछ काम नहीं सर, हॅलो हाउ आर यू के लिए फ़ोन किया. ते इतक्या लांब घेऊन जातो तुम्हाला, विच 10 मीटिंग्स कांट टेक यू. सो दिस पर्सन टू पर्सन रिलेशनशिप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की सर्वात मोठा प्रॉब्लेम आम्हाला आला होता कोस्टगार्डच्या शिपवरती, इंजिन्स फेल व्हायचे. जेव्हा फेल व्हायचे इंजिनं, तर ते ऐकायला नवीन एक त्यांचा चीफ आला होता, तर तो भयानक व्होकल होता बोलायच्या बाबतीत, आणि त्याला फेस कोणी करायचं, तर मला पाठवण्यात आलं. मी आपलं त्याच्यासमोर 45 मिनटं गप्प होतो. तो बोंगतोय 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 बोंगतोय, भरपूर बोलून गेला, जे काय बोलला. 25 मिनटांनी तो थांबला एकदम. तो, अरे तू कुछ बोलता ही नहीं. बोला सर आप, मैं तो सुनने के लिए आया हूँ. अरे सुनना है मतलब कुछ तो बोल. मला क्या बोलने का, गलती आहे हमारी. त्यानंतर मी सांगतो ना, मी नेहमी सांगतो, हे जे काही लोक ओरडतात ना, दे बिकम युअर बेस्ट फ्रेंड्स. हाऊ यू मेक देम युअर फ्रेंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हेच कल्चरली सुद्धा तुम्हाला त्याचं, तुम्हाला जी लोक टफ वाटतात, जर्मन लोक टफ आहेत फार. सगळेजण म्हणतात डेलीमध्ये जर्मन्स आर व्हेरी टफ. ते नाही म्हणजे त्यांनी ते लोक जास्ती बोलत नाही, नो, त्याच्या पुढे जातच नाहीत ते. अरे नाही बाबा, हे नाही ते वगैरे असलं काही नाही. नो मीन्स नो. पण त्या लोकांनाही आपल्या वळणावरती आणता येतं वन्स यू स्ट्राईक दॅट पर्सन टू पर्सन रिलेशनशिप. वी हॅव अ जर्मन ट्रेनर ओव्हर हिअर, शी विल ॲग्री विथ दिस. आणि हे फार महत्त्वाचं सूत्र आहे, जे आम्हाला बँगलोरमध्ये, आय एम बँगलोरमध्ये माझ्या एका टीचरनी मला सांगितलं होतं, आणि दॅट आय हॅव बीन फॉलोईंग व्हेरी व्हेरी दिस थिंग. धंदा हो न हो, रिलेशनशिप्स माझे आहेत. आज जे काही माझे 350-400 OEM कस्टमर्स आहेत, त्यातला प्रत्येक माणूस हा मला ओळखतो. आणि आता माझा मुलगा जातो, तो सगळे लोक चौकशी करतात, वडील कसे आहेत, अजून काम करतात, तो म्हणतो येस. सो यु नो, तो घरोबा निर्माण होतो. मग धंदा तो एक मोडॅलिटी होऊन जाते, ती फॉर्मॅलिटी होते ती. सो म्हणजे आता तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट लहानपणापासून तर होताच, तुम्ही सांगितला. आता फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे, आणि तुमच्या फ्युचर जनरेशन्स कशा बघतात तुमच्या बिझनेसकडे? वन थिंग इज व्हेरी शुअर की दॅट यू रिक्वायर अ स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम विदिन युअर फॅमिली. आणि माय पेरेंट्स वेर देअर टू गिव्ह मी, माझे संस्कार जे काही झाले ते आईवडिलांच्याकडनं झालेले लहानपणापासून. आय वॉज व्हेरी लकी ऑन दॅट. देअर आफ्टर आय हॅड माय वाईफ, जिच्याबरोबर मी 52 वर्ष आत्ता आहे मैत्री, आणि 47 वर्ष इन मॅरेज. आणि वी बोथ वेर नॅशनल प्लेयर्स, त्यामुळे वी मेट ॲट दी नॅशनल्स. त्यामुळे समजुतीची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती अत्यंत उच्च लेवलची आहे. शी अंडरस्टँड्स व्हॉट इज व्हॉट. त्यातलं समजूतदारातलं एक प्रकार म्हणजे ज्यावेळेस मी नोकरी सोडून बाहेर आलो होतो आणि मी म्हटलं मी बिझनेस करणार,
त्यावेळेस त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं प्रामाणिकपणे, एक हाऊसवाईफ जी सांगते नवऱ्याला 2 वर्षात मी देते तुम्हाला, काय हुंदडायचं ते हुंदडा, पण 2 वर्ष नाही जमलं परत. हे युअर क्वेश्चन वॉज दॅट तुम्हाला असं कधी वाटलं का? पण ती 2 वर्ष मला लागलीच नाही. मी 2 दिवसातच डिसिजन घेतला की आयुष्यभर मी परत कधी जाणार नाही नोकरीला. त्यामुळे दॅट काइंड ऑफ अ स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम इज देअर टू सपोर्ट. म्हणजे बायको आणि मी मिळून एक संसार उभा केला, त्यात 2 मुली आणि एक मुलगा तयार झाला. ते शिकले चांगले. माझी मुलगी बोर्डात आली, मोठी मुलगी आहे ती बोर्डात आलेली होती आणि तिला पुण्यातच PICTमध्ये ॲडमिशन मिळाली, जिच्याकरता मी नोकरी सोडून आलो. पण तिला फॉर्च्युनेटली मला ते पैसे द्यावे लागले नाहीत. ती मेरिटमध्ये तिला PICTमध्ये ॲडमिशन मिळाली, द बेस्ट कॉलेज ॲट दॅट टाईम. मुलगा सुद्धा व्हेरी गुड ॲकॅडमिकली आणि तो युनिव्हर्सिटी रँक होल्डर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे कॉलेजमधला, इंजिनिअरिंगमधला. नंतर धाकटी मुलगी IT मधली आहे, सॉफ्टवेअरमधली तिने कंप्लीट केलं आणि MBA सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे शी इज मॅनेजिंग दी IT पार्ट ऑफ इट. तिचा नवराही IT मधलाच आहे, त्यामुळे ते दोघंजणं ते IT सांभाळतात. मोठी मुलगी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधली आहे. तर तिचं ज्यावेळेस ऑर्गनायझेशन आम्ही फ्लोट केली, तिला ज्यावेळेस बिझनेस काढून दिला, त्याची थोडीशी स्टोरी आहे, थोडीशी मी ह्याच्यात सांगतो की तिला PICTमधनं नोकरी मिळाली ती एका अमेरिकन कंपनीत, ज्यांचं ऑफिस होतं वाशीमध्ये. नेटस्केलर नावाची कंपनी होती. शी वॉज एक्सपर्ट इन नेटवर्किंग. तर ती नेटस्केलर म्हणून कंपनी होती, त्याच्यात तिने 6 महिने काम केलं. त्या 6 महिन्यात शी वॉज ॲडजस्ट द बेस्ट एम्प्लॉई. आणि तिने त्यावेळेस ग्लोबल टेलिसिस्टम जे तुर्भेला आहे त्याचं कंप्लीट नेटवर्क तिने स्वतः इन्स्टॉल कमिशन स्वतः केलं. त्यामुळे अमेरिकेतनं ज्यावेळेस चेअरमन आला, त्यामुळे ही सॉ दॅट आणि ही अप्रिशिएटेड हर एफर्ट आणि ॲडजस्ट हर ॲज द बेस्ट एम्प्लॉई. अँड द नेक्स्ट थिंग अगेन he made a mistake of telling her that I am taking you with me to America. जसं माझ्या बाबतीत झालं की ते म्हणाले की यू स्पीक फ्लुएंट मराठी, चल मुंबईला. तिथं माझ्या मुलीला ते खटकलं. ती म्हणाली की मला अमेरिकेला यायचं नाही. त्यामुळे त्यांनी 2-3 दिवस तिला हॅरस केलं की नो, यू विल हॅव टू कम टू अमेरिका बिकॉज अमेरिका इज अ बेटर प्लेस. शी म्हणाली नो, आय डोंट थिंक सो. आमचीच मुलगी ती. त्यामुळे तर तिचा मला फोन आला. ती म्हणाली की पप्पा हे लोक फार इन्सिस्ट करतात आणि आय एम नॉट कीन ऑन गोईंग टू US ऑर वॉट एव्हर इट इज. तर म्हटलं इट्स युअर कॉल, व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर म्हणे आय डोंट नो. तर म्हटलं पटत नसेल तर रिझाईन कर. तर म्हणे ते रेसिग्नेशन ॲक्सेप्ट नाही करत, तुम्ही याल का? तर मी एक शनिवारी गेलो. तो चेअरमन होता तिथं बसलेला. त्याला मी माझी बॅकग्राऊंड सांगितली आणि तिचा प्रवास सांगितला की तिला लहानपणापासून मी जग दाखवतो आहे. म्हटलं तू काय अमेरिका दाखवतो. त्यामुळे शी हॅज नो फॅन्सी फॉर दीज कंट्रीज ॲज सच. सो लेट हर डू वॉट शी वॉन्ट्स टू डू. म्हणजे ॲज अ फादर आय हॅव गिवन हर लिबर्टी. हू आर यू? आणि त्याच्यात ते लक्षात आलं आणि त्यांनी तिला रिलीव्ह केलं. तिला मी घेऊन पुण्यात आलो. पुण्यात एका माझ्या मित्राला मी विचारलं की तिचं फ्युचर काय? तो म्हणाला प्रत्येक जागी तिला हाच प्रॉब्लेम येणार आहे म्हणे शैलेन, कारण प्रत्येकजण वॉन्ट टू डू बेस्ट फॉर देअर कंपनी थ्रू हर. अरे म्हणलं हे काय तिच्या मनासारखं होत नाही आहे. तर म्हणे मग तू तिचा व्हेंचर कॅपिटलिस्ट का नाही होत? म्हणलं म्हणजे काय? म्हणे यू इन्व्हेस्ट इन हर बिझनेस, मेक हर अ बिझनेस ओन. महाराज म्हणलं शी इज हार्डली 23-24, सो वॉट. आणि मी तिला 24व्या वर्षी तिचं ऑफिस एस्टॅब्लिश करून दिलं, इन्व्हेस्ट करून, सगळं तिच्या नावाने. आणि टुडे आज 22 वर्ष झाली तिला. शी हॅज 4 कंपनीज. त्यात 2 जॉईंट व्हेंचर्स आहेत, एक मॅन्युफॅक्चरिंग, एक मार्केटिंगचं युनिट आहे. त्यामुळे आमच्या ग्रुपमधल्या ज्या 4 कंपनीज त्यात दिसतात इलेक्ट्रॉनिक्समधल्या, त्या तिच्या आहेत. ती म्हणाली पप्पा यू हॅव टू रिमेन देअर ॲज अ चेअरमन. तर म्हटलं मला तुमच्यातनं काहीही नको आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला जे काही कंपनीज काढून दिलेल्या आहेत त्यात टोटल त्यांची ऑटॉनॉमी आहे. फक्त मुलगा आणि मी एकत्र आहे आणि पार्टनरशिपमध्ये म्हणून त्याच्यात फायनान्शियल इन्व्हॉल्वमेंट आहे. अदरवाईज मुलींचं जे काय आहे, मुलगी आणि जावई, तिचाही जावई म्हणजे तिचाही नवरा तोही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर ग्रॅज्युएट आहे. त्यामुळे दे वर्क ऑन देअर ओन. आय ओनली मेंटर देम. त्यामुळे फॅमिली सपोर्टमध्ये जर बघायला गेलं तर 2 मुली, 2 जावई आणि 1 मुलगा, हे सक्सेशन प्लॅनिंग माझं झालं. आणि त्याच्यात एक माझं तत्त्व असं होतं की अ प्रोफेशनल मॅनेजर इज द वन हू मेक्स हिमसेल्फ रिडंडंट इन हिज ओन जॉब.
त्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये मला रिडंडंट केलं की माझ्याकडे कुणीही येत नाही. मी ऑफिसला गेलो, कॉर्पोरेट ऑफिसला माझ्या बसलो, तर ऑफिसमधले कामातल्या करता माझ्याकडे कुणीही येत नाही. आणि ज्या दिवशी मला ते लक्षात आलं की एव्हरीवन इज कम्फर्टेबल विथ माय सन, त्या दिवशी मी पुष्कराज कन्सल्टन्सी म्हणून माझी एक कंपनी उघडली माझे छंद जोपासण्याकरता, विच इज इन पब्लिक डोमेन, वेअर आय टेक ॲडवायझरी ऑर वेअर आय डू स्टार्टअप इकोसिस्टम इन्व्हेस्टमेंट, जॉईंट व्हेंचर्स, एक्सपोर्ट्स वगैरे वगैरे. त्यामुळे फॅमिली सपोर्ट हा अत्यंत गरजेचा होता. आणि तो मला तरी असं वाटतं बरं का की कुठेतरी ब्लेसिंग्स आहेत मला, की जे मला वाटतं ते होतं, घडत येतं ते, की माझी मुलं आरामात कुठेही तरी अमेरिकेत जाऊ शकली असते आणि मी आज कुठेतरी असंच कुठल्या तरी गार्डनमध्ये बसून लोकांच्या बरोबर गप्पा मारत बसलेलो असतो, 6 महिने ह्या मुलीकडे, 6 महिने त्या मुलीकडे वगैरे वगैरे. पण माझ्या बाबतीत ते नाही घडलं. आणि दॅट इज वाय इव्हन टुडे आय एम बिझी. अँड इव्हन टुडे ॲट द एज ऑफ 73 आय एम वर्किंग विथ नो टॅबलेट्स. कुठल्याही प्रकारचं मानसिक ताण नाही, तणाव नाही, काळज्या नाहीत. काळज्या प्रत्येकालाच असतात, पण दॅट अगेन ॲज आय सेड, द वे वी टेक कॉम्पिटिशन इन साईड, प्रॉब्लेम्स और काळज्यासुद्धा इज अ पार्ट ऑफ लाईफ, सो दॅट यू हॅव टू टेक इट. आणि दी ब्युटी लाईज इन सर्कमेंटिंग दॅम, आणि दॅट आय हॅव बीन डुईंग इफेक्टिव्हली. त्यामुळे आय एम हिअर सिटिंग इन फ्रंट ऑफ यू, टॉकिंग टू यू ॲज मच ॲज यू वॉन्ट. त्यामुळे फॅमिली सपोर्ट इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय गिव्ह अ लॉट ऑफ क्रेडिट टू द लेडीज ऑफ द हाऊस, की माझी आई, माझी बायको आणि माझी सून. माझी सूनसुद्धा इक्वली टॅलेंटेड आहे. शी इज कंपनी सेक्रेटरी, ऑल इंडिया रँकिंग 24th आहे तिचं, स्वतःची कंपनी आहे तिची, जाई असोसिएट्स म्हणून. जाई आठवले अगोदरची, आत्ताची जाई गोस्वामी. आणि शॉर्टली शी विल बी टेकिंग ओव्हर वन ऑफ द मोस्ट सिनियर कंपनी सेक्रेटरीज पोर्टफोलिओ इन पुणे, who has accounts like Reliance and all. आणि शी इज डुईंग व्हेरी गुड. पण तिलाही लग्न करून आणल्यानंतर तिला म्हटलं मजा कर पहिले, कारण धंदा एकदा मागे लागला 50 वर्षानंतर तू म्हातारीच जोडशील, टेकशील, त्यावेळेस कुठं जाणार. तर म्हणलं माझा मुलगा फिरत असतो जगभर, तिच्याबरोबर तू फिर म्हणलं. क्रिएट युअर फॅमिली अँड देन गेट इन टू बिझनेस. सो टुडे शी इज हॅपी. शी हॅज माझी 2 नातवंड आहेत, एक मुलगा तिला आहे, एक मुलगी आहे. आणि नाव शी इज इन टू फुल गिअर इन टू बिझनेस, आणि त्याच्यात तिची कसरत होत नाही आहे. त्यामुळे आय कॅरी दॅट ओपिनियन की दॅट लेडीज ऑफ द हाऊस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड यू शुड गिव्ह दॅट ड्यू रेकग्निशन टू दॅम. नाव ह्याच्यात सगळं जर बघितलं तर माझी बायको हे एक पिलर म्हणूनच फक्त नाही आहे, कारण ते इनजस्टिस झालं असतं जर सपोर्ट सिस्टममध्ये जर मी बायकोला फक्त माझं सपोर्ट सिस्टम म्हणून बघितली असती, तो स्वार्थ झाला असता. माय वाईफ हॅज बीन थ्रूआउट गोल्ड मेडलिस्ट राईट फ्रॉम फर्स्ट टिल वॉट एव्हर स्टँडर्ड शी डेड. तिला मेडिकलला ॲडमिशन मिळाली होती, तिने घेतली नाही, कारण आम्हाला दोघांना संसार करायचा. ती म्हणाली तू काम करणार, मी डॉक्टर झाले तर लग्न कशाला करायचं. सो शी सॅक्रिफाईज दॅट मेडिकल ॲडमिशन ॲट दॅट टाईम अँड शी परस्यूड हर MSc मायक्रोबायोलॉजी केलं तिने. आणि देन वी गॉट मॅरिड अँड देन शी क्रिएटेड 3 वंडरफुल चिल्ड्रन. आणि ज्यावेळेस मी बसलो मुलांच्याबरोबर, त्यावेळेस आम्ही सगळेजण एक दिवशी बसलो होतो दिवाळीला, स्प्रिंग क्लिनिंग करतो, तर सगळं साफ करत असताना तिच्या लिहिलेल्या हस्तलिखित चिठ्ठ्या, रेसिपीज या सापडल्या आणि त्या टेबलवरती मांडल्या. आम्ही एवढा गठ्ठा झाला. तर म्हटलं वाय डोंट वी पब्लिश अ बुक. आणि तिथनं तिचा पुस्तक लिहिण्याचा प्रवास सुरू केला. 1997 साली तिचं पहिलं पुस्तक लिहिलं गेलं, जे इंदुताई टिळकांनी प्रकाशित केलं. इंदुताई टिळकांना मी ओळखायचं कारण दीपक टिळक आणि मी एकत्र खेळलेलो फर्ग्युसन कॉलेजवरती. तो जुडो खेळायचा, मी खाली क्रिकेट आणि बेसबॉल खेळायचो. तर दीपकला विचारलं, सारंग साठे पण होता, सारंग साठे म्हणजे त्यांचा मानसपुत्र. तर तो म्हणाला की इंदुताई येतील. मग मी घरी गेलो, त्यावेळेस त्यांना सांगितलं आणि ते पब्लिकेशनला आले. आता ते पुस्तक मराठीत होतं, हातोहात विकलं गेलं. छोटंसं होतं पण उत्कृष्ट लिहिलं गेलं होतं. त्याचे अभिप्राय इतके करणं आले. पण माझ्याकडे जे परदेशातनं लोक यायचे त्यांना आम्ही घरीच जेवायला बोलवायचो. तर तिच्या हातचं खायचं. आणि त्यावेळेस तिला सांगायचो आम्ही की हे, त्यांना सांगायचो की हे पुस्तकं हिने लिहिलेली मराठीत आहेत आणि शी डज ऑल द कुकिंग.
ते म्हणाले, वाय डोंट शी राईट इन इंग्लिश, वाय डोंट यू पब्लिश अर वेबसाईट, वाय डोंट यू डू अ B2B और B2C वॉट एव्हर डिजिटल मीडिया एक्सपोजर. आणि त्यावेळेस तिचं एक मोठं कॉफी टेबल पुस्तक करायचं हे आम्ही ठरवलं. 5 वर्ष लागली. तिच्या 50 वर्षातलं जे काही सार होता तो तिने त्या 5 वर्षात, त्याच्यात 2 वर्ष कोविडमधली गेली, 2 नातवंड झाली, ते सांभाळून तिने ते पुस्तक कंप्लीट केलं. आणि त्याचं प्रकाशन आम्ही इथं सिद्धी बँकवेटमध्येच केलं 2024लाच, फेब्रुवारी 26ला. आणि ते पुस्तक आज जगभर सगळीकडे आहे, मीडियावरती आहे. आणि इट वॉज ॲडजस्ट द बेस्ट बुक इन US. बृहन महाराष्ट्राच्या गॅदरिंगमध्ये मी सॅन होजेला ते एक्झिबिट केलं होतं आणि त्या पुस्तकाला पारितोषिक मिळालं. अ व्हेरी वेल रिटन बुक ऑफ अ कॉफी टेबल नेचर ऑन इंडियन अँड ग्लोबल क्विझिन. तर ती पुस्तकं अवेलेबल आहेत, मी तुम्हाला डिटेल्स देईन त्याची. त्यामुळे गिविंग प्लेस ऑर समबडी सपोर्टिंग यू, त्या सपोर्टला किती त्रास होत असतो हे जर तुम्ही एम्पथी म्हणून तुम्ही समजून घेतलं तर लाईफ बिकम्स ब्युटिफुल. आणि हे घेणं आणि देणं ज्याला जमलं, शेवटीला लाईफ इज आवर, संसार हाच असतो, दुसरं काही नाही. की फक्त मी पाणी पित राहणं किंवा मी ओढत राहणं याला काही मजा नाही. आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंतचं जर तुम्ही बघितलं की नोकरी सोडून बिझनेसमध्ये येणं किंवा मेंटरिंग करणं किंवा काय, ह्याच्यात मी हा बाजूलाच ठेवलेला आहे. लोकांचे प्रॉब्लेम सोडवणं, त्याच्यातनं मी बिझनेस तयार केला. सो इकडे आम्ही सगळे, काहींचे स्टार्टअप्स आहेत, काहींचे एस्टॅब्लिश्ड बिझनेसेस आहेत. सो आम्ही इकडे नेटवर्किंगसाठी सगळे एकत्र जमतो, एकमेकांशी का चांगले कॉन्टॅक्ट्स व्हावे, बिझनेस कनेक्ट्स व्हावे त्याच्यासाठी जमतो. काही इकडे चांगले गिवर्स आहेत की जे एस्टॅब्लिश्ड आहेत की आता मला रेफरन्सेस नको आहे पण मी गिवर होईन, दुसऱ्यांना देईन. सो ह्या नेटवर्किंगबद्दल आणि इन जनरल आम्हाला सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? एकदम उत्तम. नेटवर्किंग माझं नेटवर्किंगच आहे सगळं, दुसरं काही नाही आहे. त्यामुळे व्हॉट एव्हर फॉर्म ऑफ नेटवर्किंग यू डू, आत्ता भूषणनी जी फ्रेज वापरली, नेटवर्किंग इज नेटवर्थ, त्याच्यावरती माझा इंटरव्ह्यू झालेला आहे जो यूट्यूबवरती आहे. 1-1.5 तासाचा आहे. आमच्याच एका कलिगनी घेतलेला आहे, एक 8-10 दिवसापूर्वीच घेतलेला आहे. आणि त्याच्यात मी बरंच काही बोललेलो आहे. तर सगळ्यांनी तो बघावा. मी लिंक भूषणला शेअर करेन. तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप असेलच, त्याच्यावरती तुम्ही बघा ते. आणि माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलमध्ये नॅचरली मी गाण्यांकरता काढलं होतं, पण ते नंतर सगळे पॉडकास्ट वगैरे टाकलेत. त्यात 450 हिंदी, मराठी आणि इंग्रजी गाणी रेकॉर्डेड आहेत माझ्या आवाजातली, डायरेक्टली व्हिडिओज आहेत. आणि कम्युनिटीचं एक सेक्शन असतो, त्याच्यात हे सगळं आहेत की माझे वेगवेगळे लेक्चर्स, माझे वेगवेगळे इंटरव्ह्यूज, बजेट्सवरचे ओपिनियन्स किंवा EV या विषयावरचे ओपिनियन्स वगैरे सगळे त्या कम्युनिटीच्या ह्याच्यात आहे. ते दोन्ही लिंक्स मी शेअर करीन, त्यात तुम्ही बघा. पण नेटवर्कसारखं शास्त्र दुसरं कुठलंही नाही मॅनेजमेंटमध्ये. कारण नेटवर्कमध्ये तुम्ही काय करता की नेटवर्क A जर बघितलं तर ही हॅज अ लर्निंग कर्व. लर्निंग कर्वच्या त्या कुठल्या तरी स्टेजमध्ये, मॅच्युरिटीच्या अगोदर वगैरे तो पोचलेला आहे. तुम्हाला त्या लर्निंग कर्ववरती जायचं असेल तर 0पासून कशाला जाता तुम्ही? यू कॅचअप दॅट नेटवर्क A ऑन दॅट पोझिशन इटसेल्फ. तो यू सेव्ह टाईम. त्यामुळे जर का लाईक माइंडेड लोकांचं हे नेटवर्क तयार झालं की वेअर पीपल बिलीव्ह इन गिव्ह अँड टेक और एम्पथाईज विथ द सिच्युएशन. तुमचे जे आकडे बघितले मी, त्यात शेअरिंगचा तर 1246 आहे. आय वॉज टेरिबली इम्प्रेस्ड की दॅट यू फील लाईक गिव्हिंग. आणि त्या माझ्या पॉडकास्टमध्ये एक अख्खा चॅप्टर आहे गिव्हिंग या विषयावरचा, की सगळ्या म्हणी आहेतच, देण्याने वाढते वगैरे वगैरे, पण हाऊ मेनी ऑफ अस इम्प्लिमेंट ऑन दॅट. देऊन त्याचा पाठपुरावा करून त्याचं रिझल्ट तुम्हाला मिळत आहेत की नाही हे बघण्यात ज्याला इंटरेस्ट असतो तो खरा गिव्हर. तुम्ही आलात म्हणून तुम्हाला रेफरन्स दिला, विषय संपला, तसं नको. मग व्हॉट्सअपवर ते दिगाणी लोक आपल्याला देत असतात सकाळी सकाळी पण त्याची ट्रेसेबिलिटी 0 असते. त्यामुळे त्याच्यातनं काय पडतं ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेटवर्किंगची पॉवर ही प्रचंड आहे.
आणि मी आज जे ग्लोबल नेटवर्क तयार केलं किंवा डोमेस्टिकली तयार केलं किंवा माझ्या मित्रांचं जे नेटवर्क आहे त्यात तुम्ही मला कुठलीही गोष्ट सांगा, माझा मिनिमम लीड टाईम इज नॉट मोर दॅन 24 hours. इफ नॉट इट कुड एक्सटेंड. जर तुम्ही अगदीच क्रिटिकल प्रॉब्लेम दिला असेल मोठा तर 1 आठवडा. जगातलं कुठलंही काहीही सांगा, शोधून काढायचं. आणि काही वेळा तर मी 5 मिनिटातच देतो की माझ्याकडे असे दिवसाला मेंटरिंग करता ॲटलिस्ट 1 कोणीतरी येत असतं, आयदर ऑन फोन, ऑनलाईन ऑर ऑफलाईन. आणि रोज माझा मी 1 ते 1.5 तास मी त्याच्याकरता खर्च करतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सोशल मीडियावरती भरपूर टीका होते. नेटवर्किंग हा याचा माध्यम हे आपलं डिजिटल सर्वात पॉवरफुल मीडियम आहे. हाऊ टू यूज दॅट इफेक्टिव्हली इज समथिंग विच वन मस्ट लर्न. लिव्हिंग क्रिटिसिझम असाइड, व्हॉट्सअपवरती मी करोडो रुपयाचा बिझनेस करतो. माझे व्हॉट्सअपवरती 150 ते 200 बिझनेस ग्रुप्स आहेत. बिकॉज दॅट इज द फास्टेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन. की मी जर आज आत्ता एक मॅन्डेट साईन केलं फॉर इलेक्ट्रिक व्हेकल, त्याच्यात कोण कोण इन्वॉल्ड आहे, त्याच्यात फाउंडर इन्वॉल्ड आहे, मी इन्वॉल्ड आहे, माझा पार्टनर इन्वॉल्ड आहे, इन्व्हेस्टर इन्वॉल्ड आहे, किंवा अजून 1-2 5 लोकांचा ग्रुप फॉर्म केला, खटाखट दिवसातनं 10 कम्युनिकेशन्स एक्सचेंज होतात. यू यूज व्हॉट्सअप फॉर दॅट, नॉट फॉर फॉरवर्डिंग. म्हणजे फॉरवर्ड करायला हरकत नाही, एक ठराविक वयात करणार तरी काय लोक. त्यामुळे ठीक आहे, गप्पा मारणं हे काही हरकत नाही. इट इज द इंडिव्हिज्युअल्स चॉईस. म्हणजे आय डोंट क्रिटिसाइज एनी ॲक्टिव्हिटी. समबडी इज गेटिंग प्लेजर, दॅट इज गुड इनफ. हां, आपल्यामुळे त्या फॉरवर्डमुळे लोकांना त्रास होत असेल तर येस, दॅट यू शुड रिफ्रेन फ्रॉम, की यू शुड नॉट डम्प. त्यामुळे व्हॉट्सअप इज अ व्हेरी गुड मीडियम. फेसबुक आय डोंट यूज इट फॉर बिझनेस, बट लिंक्डइन सर्टनली इज अ व्हेरी गुड बिझनेस मीडिया. मी तुमचं पोस्ट लिंक्डइनवरती टाकलं होतं, आजची मी काउंट बघितलं नाही, पण कालचा 881 लोक होते व्ह्यू केले. माझे जवळजवळ 5-1 हजार फॉलोअर्स आहेत अँड मोर दॅन 5-10,000 कनेक्शन्स आहेत. त्यामुळे एनिथिंग आय पुट इट देअर, मिनिमम रिडरशिप इज 1000. त्यात गरजे मराठीचे फाउंडर आनंद गानूंनी सुद्धा ॲक्नॉलेज केलं मला की आज मी BBNला बोलतोय, त्यांना माहिती आहे. तर पुढच्या वेळेस आनंद जर आलं तर मी भूषणला सांगेन, यू कोलॅबोरेट विथ पीपल लाईक दॅट. वी हॅव अ कोलॅबोरेशन. येस. किंवा BMMचे सगळे लोक माझ्याकडे येतात. बृहन महाराष्ट्र मंडळचे अमेरिकेतले जे लोक आहेत, किंवा युरोपियन मराठी संमेलन आता जुलैमध्ये EMS आहे, त्याच्यात ते सगळे ऑफिशियल्स माझ्याकडे येऊन गेले. नंतर BMMचे सियाटलमध्ये 2026ला आहे. तर आपलं BBNGचं रिप्रेझेंटेशन तिथं जायला पाहिजे. यू शुड ओपन ए स्टॉल देअर. इट डझंट कॉस्ट. BMMचा स्टॉल हा $2,000 असतो, $2,000-2,500. त्यात एका माणसाचं पूर्ण जेवण आणि काहीतरी लिव्हिंग बहुतेक ॲट कॉस्ट आहे, विच इज व्हेरी व्हेरी सबसिडाइज्ड. आय पर्सनली थिंक नेटवर्क जर तुम्हाला खरोखरच ग्लोबल लेवलला करायचं झालं तर BBNGचं तुमचं हे जे काय माध्यम आहे, आणि मी जे काय ऐकलं प्रत्येकाकडनं, यू गाईज आर डुईंग रिअली, म्हणजे जे काही प्रोफेशन्स आहेत ते भयानक वर्सटाईल आहेत. आणि प्रत्येकाला एक माणूस तर नक्कीच भेटेल त्या 3 दिवसात. बास आहे की आपल्याला एक माणूस. मी नेहमी तेच म्हणतो की एक कॉन्टॅक्ट सॉलिड मिळाला बास झालं. 100 जनरल एन्क्वायरीजपेक्षा एखादा डिस्ट्रीब्युटर मिळू शकतो तुम्हाला, एखादा पार्टनर मिळू शकतो, एखादा इन्व्हेस्टर मिळू शकतो, एखादा कस्टमर मिळू शकतो. बिलीव्ह इन दॅट नेटवर्किंग पॉवर आणि वर्क ऑन दॅट. आणि मी कुठलंही ऑपॉर्च्युनिटी सोडत नाही. आणि हे BBNGचं एक्सपोजर त्या वेगवेगळ्या नेटवर्किंग, आपण जसं रिंगमॅन असतो म्हणतो, त्या रिंगमॅनमध्ये जर झालं, माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे ते मी सगळं भूषणला मी शेअर करतो. लेट हिम टेक इट अप फॉर BBNG. बिकॉज आय पर्सनली थिंक यू गाईज विल ट्रिमेंडसली बेनिफिट. आणि माझं नेहमीचं जे काय वक्तव्य आहे की कॅचअप समबडी अप ऑन द लर्निंग कर्व, सेव्ह टाईम. कारण ग्रोथ ही नेहमी ऑर्गॅनिकली होत नाही. की तुम्ही कुठत बसलात 15 वर्ष तुम्ही घातल्यानंतर यू विल रीच वेअर गोस्वामी हॅज रीच, तसं नको. यू कॅन बिकम गोस्वामी इन नेक्स्ट 5 years. यूज द, कारण आमच्या वेळेस तो प्रकार नव्हता जास्ती, त्यामुळे ते नाही करता आलं. पण आता तर अवेलेबल ना, टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. इन पुणे अलोन इटसेल्फ देअर आर सो मेनी थिंग्स विच आर हॅपनिंग. त्यामुळे नेटवर्किंग इज नेटवर्थ, हे तुम्ही जाणून घ्या. आणि व्हॉट यू आर डुईंग इज फिनॉमिनल. एव्हरी वीक तुम्ही भेटू शकताय.
हेच जास्ती कौतुकास्पद आहे. मला तरी जमलं नसतं कारण मग एका आठवड्यात सांगणं यासारखं काही नसतं मला तरी, कारण ते रोटेट व्हायला वेळ लागतो. पण येस, इफ यू कॅन मेक इट, वाय नॉट. थँक्यू सो मच सर. सो खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कुठेतरी आपण स्टक झालेलो असतो किंवा काहीतरी सॅच्युरेशन पॉईंट आलेला असतो, तेव्हा हे असं काहीतरी मोटिवेशनची गरज असते. सो आज आय थिंक ते आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे सरांच्या या बोलण्यातनं. सो वी कॅन हॅव अ फ्यू क्वेश्चन आन्सर्स इफ यू वॉन्ट. नाही, बसून बोलणं चालेल. मला चालेल. म्हणजे खूप बेसिक वाटेल विचारलेलं, पण ब्राह्मणांना बिझनेस जमत नाही असं म्हणून खेचणारे लोक असतात की नाही नाही हे होणार नाही. ज्या तुम्ही क्रुशियल पॉइंटला जेव्हा नोकरी सोडून काहीतरी केलं तेव्हा तुमच्या हातामध्ये एक जॉब होता, तर असे लोक पण असतील ना की ज्यांनी तुम्हाला असं म्हटलं असेल नाही नाही ब्राह्मणांनी कुठे बिझनेस करायचा, अरे मारवाडी आहेस का, अरे सिंधी आहेस का, अरे पंजाबी आहेस का? नाही, ॲक्च्युली आत्ताचं कल्चर जर बघायला गेलं तर आय वोंट डू दॅट काइंड ऑफ अ क्लासिफिकेशन. कारण आता आपण बरेचसे ॲग्नॉस्टिक झालो होते या विषयांबाबतीत. म्हणजे आपण बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये ह्या गोष्टी आणत नाही. आणि खरं सांगू तुम्हाला, आपल्याकडे जे इंटेलेक्ट आहे ना ते फार कमी लोकांच्याकडे आहे. त्यामुळे यू कॅरी युअर कॉन्फिडन्स. की जसं मी माझ्या मुलीला ज्यावेळेस मराठी शाळेत टाकलं रेणुका स्वरूपमध्ये, त्यांच्या प्रिन्सिपलनी मला प्रश्न विचारला की सर यू कॅन अफोर्ड एनी एज्युकेशन, वाय हॅव यू पुट युअर डॉटर इन मराठी एज्युकेशन. म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही प्रिन्सिपल आहात, तुम्ही तर नका विचारू. आपला प्रॉब्लेम हा इथं आहे की वी डू नॉट बिलीव्ह इन आवर सेल्व्स. आणि मी मगाचपासून तेच सांगतो ना, समबडी इज क्रिटिसायझिंग यू, ही थिंक्स यू आर वर्थ क्रिटिसायझिंग. माझ्याकडे काहीतरी आहे क्रिटिसाइज करायला, तुझ्याकडे काय आहे? त्यामुळे आणि असं काही नाही आहे. अशी अनंत उदाहरणं आहेत तुम्हाला. आज जर अमेरिकेत गेलात, युरोपमध्ये गेलात किंवा भारतात बघितलं तर कितीतरी ब्राह्मण लोक करतात. आणि ब्राह्मण हे फक्त महाराष्ट्रातलेच कशाला घेतात तुम्ही? प्रत्येक स्टेटमधले ब्राह्मण तुम्ही बघा ना, अय्यर अयंगार हे जे काय आहे साऊथ इंडियामध्ये, कुठे TVS ग्रुप घेतला तुम्ही, कुठलाही घ्या, धंदे करतात की. आणि आपल्यासारखं अंकगणित आणि आकडेमोडी फार कमी लोकांना कळते. त्यामुळे लेट अस टेक दॅट प्राईड विथ अस. आणि स्वतःला महत्त्व आपण स्वतः द्यायला पहिले शिकलं पाहिजे, तर मग लोक देतील. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही असं रिअलाइज केलं असेल की आपली इंडियन जे टिपिकल मेंटॅलिटी आहे ते क्वालिटी, त्यांना पहिले बजेट आणि स्वस्त वस्तूंकडे त्यांचा कल जास्ती असतो. म्हणजे हे सगळ्याच फील्डमध्ये सगळेच नोटीस करत असतील की मी चांगली सर्व्हिस देते पण कुठे 2 रुपये 5 रुपयामध्ये कमी मिळत असेल तर इमिजिएटली लोक रस्ता शिफ्ट करतात. अशा सिच्युएशन मध्ये आपण कसं स्टँड आउट करू शकतो? हाऊ डू तुम्ही कॉम्पिटिशन आणि क्वालिटी, कॉस्ट किंवा सेलिंग पॉईंटचे गोलपोस्ट हे चेंज झालेत. आता ग्राहक हा सुज्ञ झालेला आहे. त्याला माहिती आहे की चायनीज इज स्वस्त, मग तो का नाही घेत? साधं उदाहरण सांगतो. मी किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये असताना आमचा युकेचा, किर्लोस्कर ऑइल इंजिन नाही, मी धंद्यात असताना युकेचा प्रिन्सिपल माझ्याकडे आला होता. आणि आम्ही किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये गेलो. त्यावेळेस व्हाईस प्रेसिडेंट R&D कडे आम्ही बसलेलो असताना दाणी म्हणून होते, तर त्यांना आम्ही कोट केलं होतं 105 पाऊंड एक की स्टार्ट होता. तर 105 पाऊंड होतं. तर दाणींनी आम्हाला सांगितलं की तुमचं फार महाग आहे, दुप्पटीने जास्ती आहे. म्हटलं कोणापेक्षा? तर म्हणलं अशी एक कंपनी जी 45 पाऊंडात देते. तर तो युकेचा मॅनेजिंग डायरेक्टरचं उत्तर काय असेल? त्याने उठला, व्हेरी नाईस, जस्ट बाय इट, व्हाय डोंट यू बाय इट? उत्तर नव्हतं. जर ते स्वस्त असताना, इफ ही इज नॉट बाईंग, गिविंग अस अन अपॉइंटमेंट अँड डिस्कसिंग विथ अस दॅट पर्टिक्युलर ऑर्डर, दॅट मीन्स वी हॅव समथिंग. त्यामुळे प्रत्येक वेळा कॉस्ट हा एलिमेंट, मगाशी मी म्हणालो ना, आय डोंट डू बिझनेस ॲट एनी कॉस्ट, आय डू बिझनेस ओनली ॲट माय कॉस्ट. आणि जर समोरच्या कस्टमरला माझी कॉस्ट पटत नसेल, आय विल चेंज द कस्टमर. मला कुठे 100% मार्केट शेअर पाहिजे? आय सिलेक्ट माय कस्टमर्स हू विल गिव्ह मी माय कॉस्ट. उदाहरण देतो मी, असंच OEM मोठा आहे त्याच्याकडे गेलो मी. त्यांनी मला सांगितलं की तुझी प्राईस जास्ती आहे. मी कॉस्ट शीट समोर ठेवलं.
ही कॉम्पोनंटची कॉस्ट आहे, हे ओव्हरहेड्स आहेत, हा माझा प्रॉफिट आहे 10%. हा 10% प्रॉफिट का आहे, तर ह्याच्यातलं 3 ते 4% माझं टॅक्सेशनमध्ये जातं, 2 ते 2.5% ओव्हरहेड्समध्ये जातात. आणि इफ आय डोंट अर्न 3-3.5%, गिव्ह मी अ जॉब. कमिन्समध्ये जॉब द्या मला. वाय आय एम डुईंग बिझनेस. आणि ह्याच्यात मी ग्रोथ पर्स्पेक्टिव्ह वगैरे मी काहीच टाकलेलं नाही, लोड केलं नाही. त्यामुळे मला जर 10% मिळत नसतील, आय एम नॉट इंटरेस्टेड इन डुईंग बिझनेस, हुएव्हर यू आर. त्यामुळे माझी पद्धत काय आहे आता, मी कॉम्पोनंटची कॉस्टिंग शीटच देतो समोर कस्टमरला. ह्यातलं कुठलंही एलिमेंट तू चेंज करत असेल, मला स्वर सांग, आय विल चेंज इट. वरचं मी नाही चेंज करणार, ओव्हरहेड्स अँड प्रॉफिट. Once you start building up that kind of a logic and take it to your customer with confidence, in spite of that, if he talks like that, say thank you, cha vagare pya, and just leave that place. He is not your customer. वी हॅव अ लिटल बिट टाईम प्रेसिंग, सो आपण नंतर ब्रेकफास्ट टेबलवर सरांना 1-to-1 भेटणारच आहोत सगळे. सो आपण तेव्हा नक्कीच जास्त गप्पा मारूया. सो थँक्यू सो मच सर फॉर युअर प्रेशियस टाईम ओव्हर हिअर. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव दिस इंटरव्ह्यू विथ यू. आणि नंतर आपण सगळे सरांशी 1-to-1 नक्कीच बोलूया. त्यातलं टाईमच्या बाबतीत तुम्ही म्हणता तर टाईम प्रेशर्स वगैरे काही नाही, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. कारण अगेन आय गो बॅक टू माय टीचिंग्स. माय टीचर हॅड टोल्ड मी ओनली बिझी पीपल फाइंड टाईम. आणि त्यावेळेस मला कळलं नव्हतं. म्हटलं ह्याच्यात काहीतरी विरोधाभास आहे. म्हणे बिझी आणि टाईम. तर म्हणे तुला कळेल, आणि जेव्हा कळेल त्यावेळेस तू ये, मग त्याचा उत्तरार्थ काय ते मी सांगेन. तेव्हा मला जेव्हा कळलं की दॅट द मोर द बिझियर आय एम, द मोर टाईम आय हॅव. आणि टुडे आय ऑलवेज से की दॅट आय एम बिझी बट आय हॅव टाईम. आणि मी गेलो आणि त्यांना विचारलं की ते तुम्ही पहिलं वाक्य सांगितलं अर्ध, पुढचं काय? म्हणजे द लेझी विल नेव्हर. त्यामुळे प्रेशर्स वगैरे काही नाही. तुमच्यासारखी लोक मला एका प्लॅटफॉर्मवरती 50 लोक भेटली. माझं नेटवर्क तयार झालं ना. मी काही विकणार नाही तुम्हाला, पण मला समजून घेणारे 50 लोक भेटले नाहीत. आणि माझं जे काही आहे ते जाणून घेतल्यास तुम्ही पेशन्स दाखवला, त्याबद्दल आय सिन्सिअरली थँक यू. आय थँक भूषण अँड दी मॅनेजमेंट टीम ऑफ BBNG फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. ऑल्दो दिस इज इन सक्सेशन, कारण काल संध्याकाळी 6 ते 9 मी सेशन करून आलो आहे MIT WPAमध्ये हॅकॅथॉनचं. आणि घरात थोडेसे लोक नाराज होते की काय चाललं आहे तुमचं एक्झॅक्टली. म्हटलं काही नाही चाललेलं, काही चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्याकरता आय एम कमिटेड टू डुईंग दॅट, सो आय एम डुईंग इट. थँक यू वन्स अगेन फॉर बिईंग पेशंट. काय आहे ते सांग. Thanks for precious guidance. आमच्या सगळ्या मेंबर्सकडनं सर पूर्ण थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग. आजची मीटिंग फारच छान आणि आपल्याला खूप माहिती मार्गदर्शन मिळालं. आज आपल्या बिझनेस मीटिंगसाठी आपल्याला जे गेस्ट लाभले आहेत शैलेंद्र गोस्वामी सर, यांचे मी मनापासून आभार मानतो. खरंच खूप मार्गदर्शन केले आणि वेळात वेळ काढून इथे आपल्याला त्यांनी खूप धन्यवाद दिलेले. सर्वांनी आपल्या सावनी मॅडम यांनी सुद्धा ॲज युजल त्यांनी खूप छान पद्धतीने इंटरव्ह्यू कंडक्ट केलेला आहे, त्यांचे पण मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले सुयोग नरवणे सर, आनंद चितळे सर, नंदन गुमास्ते सर, ज्योत्स्ना गोडबोले मॅडम, राघवेंद्र निलेगावकर सर, पल्लवी गाडवी मॅडम, या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्व चॅप्टर मेंबर्स, क्रॉस चॅप्टर मेंबर्स, विजिटर्स, आपण इथे आपल्या बिझनेस ग्रोथसाठी आलेला माहिती सरांकडे घेण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला यासाठी मी LT तर्फे मी धन्यवाद मानतो. थँक्यू.